हॅलो एव्हरीबडी, मी सुनील नेहते SNE लर्निंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत करतो. तर आज आपण शिकणार आहात मोस्ट इम्पॉर्टंट MCQs ऑन करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटी हे जे चॅप्टर आहे हे इलेक्ट्रिशियन ITI इलेक्ट्रिशियनसाठी खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. त्याच्यामधून जास्त वेटेजचं चॅप्टर आहे हे, ज्याच्यातून जास्त प्रश्न परीक्षेत विचारले जाऊ शकतात. म्हणून तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमचे करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरचे सर्व कॉन्सेप्ट जे आहेत ते पूर्ण क्लिअर होऊन जातील. सबस्क्राइब करा SNE लर्निंग क्लासेस आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची लिंक तुम्हाला लगेच प्राप्त होईल. सो लेट्स स्टार्ट. मोस्ट इम्पॉर्टंट MCQs ऑन करंट इलेक्ट्रिसिटी बाय सुनील नेहते. तर चला सुरुवात करू. आपला पहिला प्रश्न आहे, द फ्लो ऑफ करंट इन सॉलिड्स इज ड्यू टू. जो प्रवाह आहे सॉलिड्समध्ये, जो करंटचा प्रवाह आहे हा कशामुळे असतो? तर ऑप्शन ए आहे इलेक्ट्रॉन्स, बी आहे इलेक्ट्रॉन्स अँड आयन्स, सी आहे ॲटॉम्स आणि डी आहे न्यूक्लियस. तर बघा, इथं एक शब्द आलेला आहे की सॉलिड्स. तर सॉलिड्स म्हणजेच काय? जे कंडक्टर आहेत, सॉलिड कंडक्टर, ॲल्युमिनियम, कॉपर. तर यांच्यामधून करंटचा फ्लो कशाच्या माध्यमातून होतो? तर त्याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे इलेक्ट्रॉन्स. ऑप्शन ए. ऑप्शन ए जे आहे इलेक्ट्रॉन्स, हे त्याचं करेक्ट ॲन्सर आहे. तर इलेक्ट्रॉन्सच्या वहनालाच आपण काय म्हणतो? इलेक्ट्रिसिटी किंवा करंट असं आपण म्हणतो. द फ्लो ऑफ करंट इन अ सॉलिड इज ड्यू टू इलेक्ट्रॉन्स. सो नेक्स्ट क्वेश्चन, द रेजिस्टन्स ऑफ ह्युमन बॉडी इज अराउंड. मानवी शरीराचा जो रेजिस्टन्स आहे तो किती आहे? किती आहे मग? 1000 ओहम हे याचं ॲन्सर आहे. मानवी शरीराचा जो रेजिस्टन्स आहे हा 1000 ओहम एवढा आहे. तर याच्यात दोन प्रकार पडतात, जसं की ड्राय बॉडीचा रेजिस्टन्स आणि वेट बॉडीचा रेजिस्टन्स. तर ते आपण रेजिस्टन्स या चॅप्टरमध्ये व्यवस्थितरित्या बघितलेलं आहे. तर लेट्स गो टू नेक्स्ट. 1 कमर्शियल युनिट ऑफ एनर्जी इज इक्वल टू. एक युनिट, आपलं जे वीज बिल असतं ते युनिट्समध्ये असतं, बरोबर, आपल्याला माहीत आहे. तर ते कशाच्या प्रमाणात आहे किंवा बरोबरीत आहे? 1 कमर्शियल युनिट. तर त्याचं करेक्ट जे ॲन्सर आहे ते 1 किलोवॅट हवर हे त्याचं ॲन्सर आहे. 1 kWh, किलोवॅट हवर. म्हणजे एका तासाला जेव्हा 1000 वॅट एवढी एनर्जी कंझ्युम होते, तेव्हा 1 युनिट एनर्जी कंझ्युम झाली असं मानलं जातं. अशा प्रकारचं हे उदाहरण आहे की 1 कमर्शियल युनिट म्हणजे 1 युनिट इज इक्वल टू 1 kWh, 1 किलोवॅट हवर. सो लेट्स मूव टू नेक्स्ट. इन गॅसेस द फ्लो ऑफ करंट इज ड्यू टू. ऑप्शन 1 इलेक्ट्रॉन्स ओनली, बी positive ions only, C electrons and positive ions, D electrons, positive ions and negative ions. तर या प्रश्नाचं उत्तर आहे D. या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे D, इलेक्ट्रॉन्स, पॉझिटिव्ह आयन्स अँड निगेटिव्ह आयन्स. आता गॅसेसमध्ये जे आहे, गॅसेसमध्ये काही प्रमाण असतं, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस असतात. त्याच्याप्रमाणे त्याच्यातून काही इलेक्ट्रॉन्स वहनतात, काही इलेक्ट्रॉन्सच्या माध्यमातून वहन होते, काहींमधून पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स यांच्या माध्यमातून वहन होते. कशाचं? इलेक्ट्रिक करंटचं. सो लेट्स मूव टू नेक्स्ट क्वेश्चन. द मॅक्झिमम करंट रेटिंग फॉर अ 10 किलो ओहम 0.5 वॅट रेजिस्टर इज. मॅक्झिमम करंट कॅपॅसिटी विचारलेली आहे कशाची? एक
10 किलो ओहमचा रेजिस्टर आहे आणि त्याची पॉवर किती आहे 0.5 वॅट एवढी आहे. तर आपल्याला माहीतच आहे, सॉल्व करू आपण या प्रश्नाला. तर आपल्याला माहीतच आहे की इथं आपल्याला काय दिलेलं आहे, आर दिलेला आहे. आर किती आहे 10 किलो ओहम. नंतर पी दिलेला आहे, पी म्हणजेच पॉवर दिलेली आहे 0.5 वॅट. नंतर आपल्याला काय काढायचं आहे, आय काढायचं आहे. आयची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर अशा प्रकारचं हे आपलं गिवन आहे. तर आपल्याला हे जे उदाहरण आहे हे सॉल्व करायचं आहे. तर ते सॉल्व करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, याचा फॉर्म्युला माहीत करावा लागेल. तर फॉर्म्युला असा आहे की I इज इक्वल टू अंडर रूट पी बाय आर. अशा प्रकारचा हा फॉर्म्युला आहे. जसे की ओम्स लॉचे फॉर्म्युले आहेत, पी इज इक्वल टू आर इज इक्वल टू व्ही बाय आय, असे जे फॉर्म्युले आहे. आणि पी इज इक्वल टू व्ही इंटू आय, म्हणजे पॉवर इज इक्वल टू करंट इंटू व्होल्टेज किंवा व्होल्टेज इंटू करंट. व्होल्टेज आणि करंट यांच्या गुणाकाराचा जर गुणाकार केला आपण, म्हणजे या संख्यांचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला पॉवर मिळते इन डी सी सर्किट. तर या फॉर्म्युल्यामध्ये जेव्हा आपण किमती टाकू तेव्हा बघा, अंडर रूट पी म्हणजेच किती, पॉवर किती आपली 0.5 आणि डिवायडेड बाय 10 किलो ओहम. 10 किलो ओहम म्हणजे किती येतील ते 10,000 ओहम. आणि हे कशामध्ये आहे, अंडर रूटमध्ये आहे दोन्ही संख्या. तर या दोन्ही संख्यांचा आता हे जे तुम्हाला इक्वेशन दिसतंय याचं जर जेव्हा तुम्ही पुढे सॉल्व कराल, याला आता गणितामध्ये जास्त वळत नाही मी, तर जेव्हा तुम्ही याला सॉल्व कराल तेव्हा तुमचं जे ॲन्सर आहे ते येईल 7.07 मिली ॲम्पियर. 7.07 मिली ॲम्पियर असं त्याचं जे आहे उत्तर येईल. तर लेट्स मूव टू नेक्स्ट. An electrical lamp consumes 100 watt of power. If the supply voltage is 220 volt, the energy consumed in 30 minutes is. एक 100 वॅटचा लॅम्प आहे, तो किती 220 व्होल्टवर 220 व्होल्टवर चालतो. आणि आपल्याला काय काढायचं आहे की 30 मिनिटामध्ये तो किती एनर्जी कंझ्युम करेल असं आपल्याला काढायचं आहे. याचं आपल्याला ॲन्सर काढायचं आहे. तर इथं आपण गिव्हन बघू. अगोदर गिव्हन काय दिलेलं आहे, पीची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 100 वॅट. नंतर व्हीची व्हॅल्यू दिलेली आपल्याला 220 व्होल्ट. आपल्याला काय काढायचं आहे, इथं आपल्याला काढायचं आहे युनिट एनर्जी काढायची आहे आपल्याला. किती 30 मिनिटामध्ये किती एनर्जी कंझ्युम झाली हे आपल्याला काढायचं आहे. तर आपण इथं लक्षात घ्या, अगोदर आपल्याला काही कन्व्हर्जन्स करावे लागतील. जसं की 100 वॅटला आपल्याला किलोवॅटमध्ये कन्वर्ट करावं लागेल. कारण एनर्जी जे युनिट आहे कमर्शियल युनिट जे आहे त्याचं काय आहे, आपलं युनिट काय आहे KWH, किलो वॅट हवर. तर आपल्याला अगोदर ही जे वॅट आहे त्याला किलोवॅटमध्ये करावं लागेल. म्हणजेच काय 100 वॅट इज इक्वल टू 0.1 किलोवॅट. 0.1 किलोवॅट असं याचं कन्वर्जन होईल. नंतर टाइम किती आहे
30 मिनिट्स. 30 मिनिट्स हा टाईम आहे. तर टाईमला पण हवर्समध्ये करायचं आहे ना. KWH आपला फॉर्म्युला काय आहे? आपला फॉर्म्युला काय आहे? KWH हा आपला फॉर्म्युला आहे. तर आपण वॅटचं किलोवॅटमध्ये कन्वर्ट करून घेतलं, ते आलं 0.1 किलोवॅट. आता टाईमचं हवर्समध्ये करावं लागेल. H इज इक्वल टू हवर. तर किती आहे इथं? 30 मिनिट. 30 मिनिट म्हणजेच किती? अर्धा तास. म्हणजेच किती झालं ते? अर्धा तास इज इक्वल टू 0.5 हवर. 0.5 हवर. आता अशा प्रकारे आपण कन्व्हर्जन केल्यावर नेक्स्ट स्टेप आपली जी असेल ती आहे KWH. ही सिंपल गोष्ट आहे. KW. आता KW काय काढला होता आपण? 0.1. H किती काढला होता आपण? 0.5 इज इक्वल टू, याचं उत्तर जर आपण काढलं तर किती येईल? 0.05 काय येईल? KWH. KWH असं याचं उत्तर येईल. म्हणजेच ऑप्शन बी जो आहे 0.05 KWH हा ऑप्शन जो आहे हा करेक्ट आन्सर आहे या प्रश्नाचं. तर अशा प्रकारे तुम्ही स्टेप बाय स्टेप जेव्हा उदाहरण सोडवाल तेव्हाच तुम्हाला आन्सर येईल. आणि जेव्हा तुमची या गोष्टींची प्रॅक्टिस होईल तेव्हाच हे उदाहरण 40 ते 50 सेकंदांमध्ये किंवा 30 सेकंदांमध्ये सॉल्व्ह होईल. कारण कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं आहे की आपल्याला अशा प्रकारची जी उदाहरणं आहे त्यांना लवकरात क्विकली सॉल्व्ह करावं लागेल. विदिन सम सेकंड्स, काही सेकंदामध्ये आपल्याला सॉल्व्ह करावं लागतील. तेव्हाच आपण या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये टिकून राहू शकतो. तर अशाच प्रकारचे खूप जे तुमच्या कामाचे आणि पुढे परीक्षेत येऊ शकतात, तुमचे जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे यांच्यामध्येही खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर अशा प्रकारचे प्रश्न मी या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत. तर पुढे बघत राहा व्हिडिओला. सो द नेक्स्ट क्वेश्चन इज द SI युनिट ऑफ पॉवर इज. पॉवरचं जे SI युनिट आहे ते काय आहे? तर याचं उत्तर काय आहे आपलं? वॅट. आपण आताच बघितलं. याचं आन्सर किती आहे? काय आहे? वॅट आहे. पॉवर इज ही जी आहे ही वॅटमध्ये मोजतात. याचं SI युनिट जी आहे ती वॅट आहे. पॉवरचं वॅट. नंतर जी कुलम आहे हे कशाचं युनिट आहे? चार्जचं. जे हेनरी जे दिसतंय तुम्हाला, हेनरी हे युनिट आहे इंडक्टन्सचं. नंतर तुम्हाला बाकीचं माहीतच आहे. व्होल्टेजचं युनिट आहे व्होल्ट, करंटचं युनिट आहे एम्पियर, रेजिस्टरचं आहे ओहम आणि कंडक्टन्सचं आहे म्हो. तर अशा प्रकारचे जे युनिट्स आहे ते आपल्याला माहिती असणं खूप महत्त्वाचं असतं. सो लेट्स मूव टू नेक्स्ट. इलेक्ट्रिक प्रेशर इज ऑल्सो कॉल्ड ॲज. जो विजेचा दाब आहे याला अजूनही एक नाव आहे. ते काय आहे? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे व्होल्टेज. पहिला ऑप्शन आपला रेजिस्टन्स. रेजिस्टन्स म्हणजेच काय? तो काय करतो? विरोध करतो टू फ्लो ऑफ करंट. त्याला काय, जो करंटचा प्रवाह आहे त्याला विरोध करतो, त्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो. पॉवर जी आहे ती व्होल्टेज आणि करंट यांचा गुणाकार आहे. नंतर प्रेशर, व्होल्टेज जी आहे त्याला दाब असं म्हणतात, प्रेशर. आणि एनर्जी. तर या सर्व ऑप्शनमधलं व्होल्टेज जे आहे हे काय आहे? करेक्ट आन्सर आहे. ही जे आहे व्होल्टेज हे इलेक्ट्रिक प्रेशर आहे. आणि करंट काय आहे? करंट जो आहे हा प्रवाह आहे. प्रवाह आणि प्रेशर, त्या प्रवाहाला वाहून नेण्यासाठी जे प्रेशर लागतं त्याला व्होल्टेज असं म्हणतात. नेक्स्ट, द सबस्टन्स विच हॅव अ लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स अँड ऑफर अ लो रेजिस्टन्स आर कॉल्ड. तर असा कोणता सबस्टन्स आहे ज्याच्यामध्ये खूप सारे इलेक्ट्रॉन्स आहे, लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स
अँड लो रेजिस्टन्स आहे. तर आपण याचं जे आन्सर आहे इथं हे आहे डी. तर डी आन्सर कसा आहे, इथं जो कंडक्टर आहे, कंडक्टरचा जो गुणधर्म आहे त्याच्यामध्येच सांगितलेलं आहे की जो कंडक्टर आहे, कंडक्टरची कंडक्टिव्हिटी कशी पाहिजे, चांगली पाहिजे, आणि त्याचा रेजिस्टन्स जो आहे तो कमीत कमी असला पाहिजे. अशा प्रकारे आपण कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स या चॅप्टरमध्ये सुद्धा हे शिकलेलो आहोत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं कंडक्टर्स. द सबस्टन्स विच हॅव अ लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स अँड ऑफर अ लो रेजिस्टन्स आर कॉल्ड कंडक्टर्स. So let's move to next. Out of the following, which is not a poor conductor? खालीलपैकी कोणता हा पुअर कंडक्टर नाही आहे? विच इज नॉट. तुम्ही एक चूक करतात बघा, जी माझ्यासोबत सुद्धा घडलेली काही वेळेस. तर तुमच्यासोबत ही चूक व्हायला नको म्हणून मी तुम्हाला सांगतो. आपण प्रश्न अर्धवट वाचतो, त्याच्यामुळे आपले मार्क्स कटतात, चुकीचे आन्सर दिले जातात. जसं आपण फास्टमध्ये वाचतो की विच इज नॉट अ पुअर, लगेच पुअर कंडक्टर वाचून टाकतो. म्हणजे काय आहे, आपल्या अर्थ काय होतो, कोणतं पुअर कंडक्टर आहे. पण हा जो नॉट आहे हा महत्त्वाचा फॅक्टर आहे. काही उदाहरणांमध्ये दिशाभूल करण्यासाठी हा नॉट जो आहे हा एकदम छोट्या अक्षरात किंवा सायलेंट टाकलेला असतो. तर हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. नॉट म्हणजे हा कोणता जो घटक आहे खालीलपैकी तो काय आहे, नॉट अ पुअर कंडक्टर, म्हणजे पुअर कंडक्टर नाही आहे. तर याचं जे आन्सर आहे ते काय आहे, कॉपर. कॉपर का आहे, कारण कॉपर जो आहे हा गुड कंडक्टर आहे. कॉपरचा वापर कंडक्टर्स आणि वायर्स, केबल्स याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतो. म्हणून कोणता आन्सर आहे आपला, कॉपर हे जे आहे आन्सर आहे. ही इज नॉट अ पुअर कंडक्टर. Next, the property of a conductor due to which it passes current is called. कंडक्टरची अशी कोणती प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळे ती काय करतं, करंट फ्लो होतो. तर ती कोणती आहे, कंडक्टन्स. कंडक्टरची करंट वाहण्याची क्षमता त्याला म्हणतात कंडक्टन्स. आणि रेजिस्टरचा काय असतो, रेजिस्टन्स. कंडक्टन्स आणि रेजिस्टन्स या ज्या दोन्ही आहे या अपोजिट टर्म्स आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते काय आहे आपलं, कंडक्टन्स. कंडक्टर ड्यू टू विच पासेस करंट. कशामुळे करंट पास होतो, कंडक्टन्समुळे. त्या कंडक्टरची जी प्रॉपर्टी आहे ती कंडक्टन्स ही असते. लेट्स मूव टू नेक्स्ट. कंडक्टन्स इज रेसिप्रोकल ऑफ. आता इथं रेसिप्रोकल हा शब्द आलेला आहे. तर काहींना याचा अर्थ माहीत नसेल, काहींना असेल. तर ज्यांना माहीत नाही त्यांनी माहीत करून घ्या. रेसिप्रोकल म्हणजेच काय, विरुद्ध बाजू, म्हणजेच 1/. म्हणजे काय आपण म्हणू शकतो की विरुद्धार्थी शब्द, रेसिप्रोकल. जसं की जो रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्सचा रेसिप्रोकल काय, मग सॉरी जो कंडक्टन्स आहे, कंडक्टन्स जो आहे म्हणजेच प्रवाह वाहून नेतो त्याला आपण काय म्हणतो, कंडक्टन्स. ही जी प्रॉपर्टी आहे कंडक्टरची, प्रवाह वाहण्याची जी प्रॉपर्टी आहे त्याला आपण कंडक्टन्स म्हणतो. त्याच्याच विरुद्ध दिशेत जी प्रॉपर्टी कंडक्टरची जी प्रवाह वाहू देत नाही त्याला आपण काय म्हणतो, रेजिस्टन्स असं म्हणतो. तर अशा प्रकारचे हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत, पण त्यांचं जे कार्य आहे ते आपापल्या ठिकाणावर व्यवस्थित आहे, कंडक्टन्स आणि रेजिस्टन्सचं. सो लेट्स मूव टू नेक्स्ट. द रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर वायर इन्व्हर्सली ॲज. आता रेजिस्टन्स जो आहे हा कंडक्टरच्या वायरचा हा कसा आहे, लेंथ, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, नंतर टेम्परेचर, नंतर रेजिस्टिव्हिटी. तर याचं जे आन्सर आहे ते आहे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. तर बघा एक फॉर्म्युला आहे, R इज इक्वल टू रो L/A. लॉज ऑफ रेजिस्टन्स मधला हा सर्वात महत्त्वाचा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला रेजिस्टन्स, स्पेसिफिक रेजिस्टन्स,
नंतर लांबी आणि एरिया हे जे घटक आहे रेजिस्टन्सवरचे परिणाम करणारे जे घटक आहे यांच्या रिलेटेड हा फॉर्म्युला आहे. तर इथं म्हटलेलं काय बघा, द रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर व्हॅरीज इन्व्हर्सली ॲज. आता हा रेजिस्टन्स आहे, तर हा काय, हे डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजेच काय, समप्रमाणात कशाचे आहे, स्पेसिफिक रेजिस्टन्स आणि लेंथ, आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. तर या फॉर्म्युल्याच्या माध्यमातून तुम्ही असं समजू शकता की रेजिस्टन्स जो आहे हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शनच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. तर मग आता हा प्रश्न इन्व्हर्सली प्रोपोर्शनलचा झाला, तर तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर व्हॅरीज डायरेक्टली ॲज. इथं जो इन्व्हर्सली शब्द आहे याच्या ठिकाणी जर डायरेक्टली आला तर मग काय कराल, डायरेक्टली म्हणजेच काय, समप्रमाणात. आणि जर तिच्यात दोन ऑप्शन असले, स्पेसिफिक रेजिस्टन्स पण असला आणि लेंथ पण असली, तर बोथ ए अँड बी किंवा ज्या ऑप्शनवर हे असेल ते आन्सर करेक्ट असेल. तर अशा प्रकारचे तुम्ही स्मार्ट असावं लागतं, हे जे प्रश्न सोडवत असताना स्मार्ट विचार करावा लागतो. सो लेट्स मूव टू नेक्स्ट. आउट ऑफ द फॉलोइंग विच इज ॲन इन्सुलेटिंग मटेरियल. खालीलपैकी कोणतं इन्सुलेटिंग मटेरियल आहे. सोपा प्रश्न आहे. कोणतं मग, पेपर. पेपर जे आहे हे एक इन्सुलेटिंग मटेरियल आहे. बाकी सर्व बघा तुम्ही, कॉपर, गोल्ड, सिल्वर. कॉपर जो आहे हा गुड कंडक्टर आहे, नंतर गोल्ड आणि सिल्वर हे सुपर कंडक्टरमध्ये मोडतात, पण पेपर जो आहे हा इन्सुलेटर आहे. त्याच्यामुळे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पेपर. नेक्स्ट, इलेक्ट्रिक प्रेशर इज ऑल्सो कॉल्ड ॲज. हा प्रश्न रिपीट झालेला आहे, तर याचं उत्तर परत एक वेळेस सांगून देतो. इलेक्ट्रिक प्रेशर इज ऑल्सो नोन ॲज व्होल्टेज. नेक्स्ट, विथ राइज इन टेम्परेचर द रेजिस्टन्स ऑफ प्युअर मेटल इज. म्हणजे जर प्युअर मेटलचं जर तापमान वाढवलं तर त्याच्या रेजिस्टन्समध्ये काय फरक पडेल, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर हे जे प्रॉपर्टीज आहे रेजिस्टरच्या किंवा कंडक्टरच्या ज्या प्रॉपर्टीज आहे त्याच्यावर परिणाम करणारे जे घटक आहे कंडक्टरच्या रेजिस्टन्सवर परिणाम करणारे जे घटक आहे त्यांच्याविषयी हा नियम आहे. तर जर प्युअर मेटलचं जर टेम्परेचर वाढवलं तर त्याचा जो रेजिस्टन्स आहे तो सुद्धा वाढतो. म्हणून ॲन्सर ए जे आहे हे करेक्ट आहे. अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत हे परीक्षेमध्ये खूप वेळा विचारले गेलेले आहेत. टेम्परेचर जर वाढलं तर मेटलवर काय परिणाम, रेजिस्टन्सवर काय परिणाम होतो, नंतर टेम्परेचर जर कमी झालं तर त्या मेटलच्या रेजिस्टन्सवर काय परिणाम होतो, अशा प्रकारचे उदाहरणं येतात. म्हणून लक्षात ठेवा, जर टेम्परेचर जर वाढलं प्युअर मेटलचं तर रेजिस्टन्स काय होतो, वाढतो. टेम्परेचर जर कमी झालं रेजिस्टन्स कमी होतो. सो नेक्स्ट, with rise in temperature the resistance of semiconductor. आता इथं विचारलेलं आहे सेमीकंडक्टर, अर्धवाहक. इथं बघा शब्दामध्ये त्याचा अर्थ आहे सेमीकंडक्टर्स. कंडक्टर्स अँड इन्सुलेटर या चॅप्टरमध्ये आपण बघितलेला आहे हा सेमीकंडक्टर. सेमी म्हणजे किती, अर्ध, कंडक्टर्स म्हणजे वाहक, अर्धवाहक. तर जो पदार्थ काही विशेष ठिकाणी कंडक्टर आणि इन्सुलेटर यांचे दोन्हीचेही गुणधर्म दर्शवतो त्याला सेमीकंडक्टर असं म्हणतात. तर हे जे सेमीकंडक्टर आहे, जर याचं जर टेम्परेचर वाढलं, विथ राईज इन टेम्परेचर, जर याचं टेम्परेचर वाढलं तर त्याच्या रेजिस्टन्सवर काय परिणाम होईल, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे रिमेन्स कॉन्स्टंट. जर सेमीकंडक्टरचं जर तापमान वाढवलं तर त्याच्या रेजिस्टन्सवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. तर अशा प्रकारचे हे प्रश्न आहे की जर टेम्परेचर जर वाढवलं कशाचं, सेमीकंडक्टरचं. इथं सेमीकंडक्टर विचारलं आहे, तिथं
कंडक्टर विचारलेलं होतं. कंडक्टरचं जर तापमान वाढवलं तर रेजिस्टन्स वाढतो, पण जर सेमी कंडक्टरचं जर तापमान वाढवलं किंवा कमी केलं तरी तो रेजिस्टन्स जो आहे तो रिमेन कॉन्स्टंट असतो. म्हणून सो नेक्स्ट क्वेश्चन बघा, न्यूमेरिकल क्वेश्चन आहे. द रेजिस्टन्स ऑफ कॉपर वायर इज 200 मीटर लॉन्ग is 20 ohm. If the thickness is 0.44 mm, its specific resistance is around. तर बघा इथं विचारलेलं आहे, इथं गिवन बघू आपण अगोदर काय काय दिलेलं आहे. प्रश्न बघ दिसतात आपल्याला. आता इथं मी तुम्हाला समजावून सांगतोय म्हणून एवढा वेळ लागत आहे, नाहीतर प्रॅक्टिस एवढी झालेली आहे की प्रश्न दिसताच, व्हॅल्यू दिसतात आणि डायरेक्ट फॉर्म्युला आणि डायरेक्ट ॲन्सर, असं काही विदिन 30 सेकंड्स आपल्या प्रश्नाचं उत्तर निघायला पाहिजे. तेव्हा आपण या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये तग धरू शकतो. तर म्हणून अशाच प्रकारचे उदाहरणं समोर दिलेले आहेत. म्हणून व्हिडिओ जो आहे हा शेवटपर्यंत बघत राहा. तर आपण याचं ॲन्सर काढू. इथं काय दिलेलं आहे बघा, इथं दिलेली आहे 20 मीटर, इथं ही लेंथ झाली. नंतर हा 20 ओहम हा जो आहे रेजिस्टन्स झाला. नंतर थिकनेस डायमीटर दिलेली आहे 0.44 mm. तर इथं आपल्याला लेंथ तर दिलेली क्लिअर, नंतर रेजिस्टन्स पण दिलेला आहे क्लिअर, पण एरिया नाही दिलेला. आपला जो फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला लक्षात ठेवा, लॉज ऑफ रेजिस्टन्सचा खूप महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. R इज इक्वल टू रो L बाय A. R इज इक्वल टू रो L बाय A. इथं रो म्हणजेच काय, स्पेसिफिक रेजिस्टन्स, L म्हणजे लेंथ आणि A म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. तर आपल्याला इथं काय काढायचं आहे, स्पेसिफिक रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपल्याला इथं काढायची आहे. स्पेसिफिक रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपल्याला इथं काढायची आहे. L दिलेला आहे, R दिलेला आहे. आपल्याला A ची व्हॅल्यूसुद्धा काढावी लागेल, कारण A ची व्हॅल्यू इथं दिलेली नाही, जस्ट का दिलेलं आहे 0.44 mm अशा प्रकारे दिलेलं आहे. तर आपल्याला A ची व्हॅल्यू कशी काढावी लागेल मग? आता एक कंडक्टर आहे, त्याच्यामुळे कंडक्टर जो आहे हा सर्क्युलरच असेल. तर सर्कल, एरिया ऑफ सर्कल काय आहे, πr². πr². आता इथं बघा πr² म्हणून दिलेलं आहे. इथं पायची व्हॅल्यू 3.14 घेऊ. नंतर r², r ची व्हॅल्यू, आता इथं d दिलेलं आहे, d म्हणजे डायमीटर दिलेली आहे, म्हणजेच व्यास दिलेला आहे, आणि त्रिज्या आपल्याला r काढायचं आहे. मग त्याचं काय अर्ध करून घ्यायचं, 0.22. अशा प्रकारचं हे इक्वेशन होईल आपलं πr²चं. याचा जेव्हा तुम्ही आन्सर काढाल, तेव्हा तुमचं आन्सर येईल 0.151. 0.151 हे झालं आपलं आता एरिया. एरियाचा आपल्याला व्हॅल्यू मिळाली 0.151. आता आपल्याकडे लेंथ आहे, रेजिस्टन्स आहे, एरिया आहे. आपल्याला जस्ट ह्या व्हॅल्यू इक्वेशन फॉर्म्युल्यामध्ये पुट करून आन्सर काढायचा आहे. सो आपला फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला आपल्याला रो काढायचा आहे. रो इज इक्वल टू RA बाय L. आता RA काय आहे, रेजिस्टन्स किती आहे 21 ओहम इंटू एरिया 0.151
डिवायडेड बाय 200 काय लेंथ मीटरमध्ये. तर याचं जेव्हा तुम्ही आन्सर काढाल, या समीकरणाचं, या उदाहरणाचं जेव्हा तुम्ही आन्सर काढाल अशा प्रकारे 21 गुणिले 0.151 भागिले 200 याचं जेव्हा तुम्ही उत्तर काढाल तेव्हा ते उत्तर येईल 1.6 इंटू 10⁻⁻18 ओहम मीटर. तर अशा प्रकारचे जे ऑप्शन सी आहे हे करेक्ट आहे. ऑप्शन सी जे आहे ते करेक्ट आहे. आता स्पेसिफिक रेजिस्टन्स जो आहे याचं जे युनिट आहे काय आहे, ओहम मीटर. असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की द युनिट ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स इज, स्पेसिफिक रेजिस्टन्सचं युनिट काय आहे असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये. तर त्याचं जे उत्तर आहे ते काय आहे, ओहम मीटर. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या फॉर्म्युल्यांचा वापर करून आपल्याला कन्व्हर्जन करून उत्तर काढावं लागतं. त्याच्यामुळे फॉर्म्युले आणि कन्व्हर्जन ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. So let's move to next question. 3 resistors of 10 ohm, 15 ohm and 30 ohm are connected in parallel. The total resistance of the combination. तर अगोदर जाणून घ्या उदाहरण काय आहे. तत्पूर्वी सिरीज आणि पॅरलल याचं थोडंसं शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला. अशा प्रकारचा रेजिस्टन्सचा सिम्बॉल असतो. तर अशा प्रकारे हे दोन रेजिस्टन्स झाले. तर पहिल्या रेजिस्टन्सचं दुसरं टोक आणि दुसऱ्या रेजिस्टन्सचं पहिलं टोक जर एकमेकांना कनेक्ट केलं आणि याला सप्लाय दिला तर ही झालं सिरीज कनेक्शन. पहिल्या रेजिस्टन्सचं दुसरं टोक आणि दुसऱ्या रेजिस्टन्सचं पहिलं टोक याला जर कनेक्ट केलं तर काय होईल, हे सिरीज कनेक्शन झालं. पण त्याचमध्येच जर आपण त्याच्या पॅरललमध्येच म्हणजेच काय समांतर जर एक रेजिस्टन्स टाकला अशा प्रकारे, म्हणजेच पहिल्या रेजिस्टन्सचं पहिलं टोक आणि तिसऱ्या रेजिस्टन्सचं पहिलं टोक, पहिले जे टोक आहेत स्टार्टिंग पॉईंट यांना कनेक्ट करायचं आणि एंडिंग पॉईंटला कनेक्ट करायचं, तर हे झालं पॅरलल कनेक्शन. तर हे जे कनेक्शन्स आहेत याच्याविषयी हा प्रश्न आहे. तर प्रश्न काय आहे, 3 रेजिस्टन्स आहेत 10 ओहम, 15 ओहम आणि 30 ओहम असे 3 रेजिस्टन्स आहेत. तर सिरीजमध्ये जर तुम्हाला रेजिस्टन्स मोजायचा असला तर फॉर्म्युला काय आहे, टोटल रेजिस्टन्स RT इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 अप टू RN. आणि तेच जर पॅरललमध्ये काढायचं असला तर 1/R1 इज इक्वल टू 1/RT इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 अप टू 1/RN. अशा प्रकारचं हे उदाहरण आहे, फॉर्म्युला आहे हा. तर आपल्याला पॅरललमध्ये काढायचं म्हणजे फॉर्म्युला क्रमांक 2 आपल्याला वापरावा लागेल. तर जस्ट यूज इट. 1/RT इज इक्वल टू 1/R1. 1/R1 काय आपला 1/10 प्लस 1/R2 म्हणजेच 1/15 प्लस 1/30. आता अशा प्रकारचे उदाहरणं सोडवत असताना 2 पद्धती आहेत. तर तुम्हाला जी सोपे वाटेल त्यातली ती सॉल्व करायची. आपण 5वी पासून ते आतापर्यंत हे जे उदाहरणं आहे अशा प्रकारचे छेदांच्या बेरीजांची
किंवा वजाबाकीचे जे उदाहरणं आहे हे शिकत आलेलो आहोत. तर याची एक पद्धत आहे की जर तुम्हाला असं वाटत असलं की हे जे खालचे जे संख्या आहेत छेदस्थानच्या, त्या जर एकाच पाड्यामध्ये किंवा एकाच गुणोत्तरामध्ये येत असल्या, एक गुणाकारामध्ये, तर त्यातली जी सर्वात मोठी संख्या आहे ती घ्यायची डिवायडेशनला, म्हणजे खाली. आणि पहिली संख्या आणि ही जी संख्या आहे 30 याच्यात कितीचा फरक आहे, म्हणजे कितीने गुणावं लागेल, 10ला 3ने. 15ला कितीने गुणावं लागेल, 15 दुनी 30 आणि 30 एक 30. आणि हे जे अंक मिळाले यांची बेरीज करायची. उत्तर येईल 3 2 5 आणि 1 6/30. आता बघा आपलं ॲन्सर अजूनही आलेलं नाही. हे उत्तर जे आहे हे कशाचं आलं, 1/RTचं आलं. 1/RTचं हे ॲन्सर आलं. जर आपल्याला RTचं ॲन्सर काढायचं आहे ना आपल्याला पॅरललमध्ये, तर यालाच काय आपल्याला रिव्हर्स करावं लागेल या टर्मला. म्हणजेच RT इज इक्वल टू किती होतं ते, 6/30 होतं ना अगोदर. आता 30/6 म्हणजे उत्तर किती आलं, 5 ओहम. 5 ओहम युनिट जे आहे ते ओहम आहे, 5 ओहम. ऑप्शन ए जो आहे हा करेक्ट आहे. ऑप्शन ए जो आहे हा करेक्ट ॲन्सर आहे, 5 ओहम. तर बघा अशा प्रकारे फॉर्म्युल्यांचा वापर करून आपण अशी रेजिस्टन्सचे उदाहरणं सॉल्व करू शकतो. सो लेट्स मूव टू नेक्स्ट. आता इथे एक सर्किट दिलेलं आहे बघा, द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ द सिरीज अँड पॅरलल सर्किट. तर अशा प्रकारचं जेव्हा उदाहरण येतं तेव्हा घाबरून जायची गरज नाही किंवा त्याला स्किप करायची गरज नाही. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमचा हा जो डाऊट आहे हा पूर्णपणे क्लिअर होणार आहे. कसा ते बघा पुढे. अशा प्रकारचं जेव्हा उदाहरण तुमच्यासमोर येईल परीक्षेत येऊ किंवा कोणी विचारलं, तर अशा प्रकारच्या उदाहरणाचं उत्तर कसं द्यायचं हे मी तुम्हाला सांगतो. अगोदर पॅरलल सर्किट सोडवून घ्यायचं. कधीही कितीही कॉम्प्लेक्स असलं सर्किट तरी त्याचे पॅरलल सोडवून घ्यायचे. म्हणजे जसं सोप्या प्रमाणात करून घ्यायचं. जे सर्किट आहे त्याला जितकं सोपं होईल तेवढं सोपं करायचं. आता अगोदर पॅरलल सोडून घेऊ आपण. आता पॅरललचा फॉर्म्युला आपल्याला माहीतच आहे, 1/RT इज इक्वल टू 1/R1. आता इथं R1 आपला 1/12 आहे आणि R2 किती आहे आपला 24, म्हणजेच 1/24. तर याचा जेव्हा आपण बेरीज करू याची तेव्हा काय येईल, हे जे 24 आहे 24 खाली येतील, भागिले 12 दुनी 24 आणि 24 एके 24, म्हणजेच किती आले 3. 2 आणि 1 3 झाले, म्हणजे 3/24. आता 3/24 हे उत्तर कशाचं आलं, 1/RTचं आलं. 1/RTचं उत्तर किती आलं, 3/24. मग RTचं ॲन्सर आपल्याला काढायचं आहे, मग त्याचं रिव्हर्स 24/3. आता अशा 24ला 3ने भागावं लागेल. किती येतात संख्या, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, म्हणजेच याचं उत्तर जे आहे ते आलं 8. आता 8 जे उत्तर आलं आपलं या सर्किटचं आलं. 12 आणि 24 ओहमचा रेजिस्टन्स जेव्हा आपण पॅरललमध्ये जोडला तेव्हा 8 ओहम एवढं त्याचं ॲन्सर आलं. पण आपल्याला इकडे 8 पण दिलेला आहे, हा सिरीजमध्ये जोडलेला आहे, बरोबर. तर सिरीजमध्ये काय सांगितलं मी, जस्ट बेरीज करायची R1 आणि R2ची. म्हणून हे 8 आणि हे 8 किती झाले, 16 ओहम. 16 ओहम एवढं उत्तर आलं. आता 16 ओहम ऑप्शन किती आहे,
ऑप्शन डी जो आहे हा 16 ओहम आहे. म्हणून आपलं जे उत्तर आहे 16 ओहम हे करेक्ट आलेलं आहे. ऑप्शन डी जो आहे हा करेक्ट आहे. सो नेक्स्ट मूव टू नेक्स्ट क्वेश्चन. The resistance of two wires is 25 ohm when connected in series and 6 ohm when joined in parallel. The resistance of each wire is. आता प्रश्न जो आहे हा थोडा कन्फ्यूज करण्यासारखा आहे. तर इथं आपण स्मार्ट डोकं आपलं जे आहे ते वापरायचं की अशा प्रकारचं जे उदाहरण आहे हे आपण उदाहरण सॉल्व न करता ही सोडवू शकतो जर आपल्याला एक गोष्ट माहीत असली तर. जस्ट एक गोष्ट माहीत आणि उदाहरण सॉल्व विदिन 5 सेकंड्स. 5 सेकंदांमध्ये या प्रश्नाचं उत्तर मिळू शकते. कसं बघत राहा. इथं दिलेलं आहे की रेजिस्टन्स जे आहे जेव्हा दोन रेजिस्टन्स जेव्हा सिरीजमध्ये जोडले जातात तेव्हा त्याचं उत्तर 25 येते. तर तुम्हाला मी काय सांगितलं की जेव्हा सिरीजमध्ये रेजिस्टन्स जोडतात तेव्हा त्यांची डायरेक्टली बेरीज होते. तर डायरेक्ट बघायचं की अशी कोणती संख्या आहे ज्यांची ह्या जे ऑप्शनमधल्या ज्यांची बेरीज केल्यावर 25 येते. तर जो ऑप्शन ए आहे यांची जर बेरीज केली आपण 10 आणि 15 ही आली 25 आली. नंतर 20 आणि 30 50 आले हे आपलं उत्तर नाही. नंतर 5 आणि 10 15 आली हे पण नाही. नंतर 10 आणि 20 याचं उत्तर 30 आलं हे पण नाही. म्हणजे आपलं ऑप्शन ए जो आहे हा करेक्ट आहे. बघा उदाहरण न सोडवता जर आपण उदाहरण सोडवलं असतं तरी आपलं उत्तर हे आलं असतं. पण वेळेचा वापर कसा करायचा हे आपल्याला शिकायचं आहे. नुसतं आता उदाहरण भेटलं म्हणून ते सोडवत बसायचं टाईम वेस्ट करायचा ही गोष्ट ही जुनी झालेली आहे. आता आपल्याला स्मार्ट. सो इथेही तुम्हाला बघा एक कॉम्प्लेक्स सर्किट दिसत आहे. तर अशा प्रकारचं उदाहरण आपण मागेही बघितले पण हे जास्तच कॉम्प्लेक्स केलेलं म्हणजे कठीण केलेलं आहे. त्याच्यात ॲडिशनल काही रेजिस्टन्स टाकलेले आहेत. तर ते आपण आता बघणार आहोत त्याचं ॲन्सर कसं काढायचं. तर अशा प्रकारचा प्रश्न जेव्हा येईल तेव्हा काय करायचं अगोदर ही टर्म सोडवून घ्यायची. अगोदर ही टर्म सोडवून घेतल्यावर आता हे कशामध्ये आहे पॅरललमध्ये म्हणजेच काय 1/3 अधिक 1/6 याचं जेव्हा तुम्ही उत्तर काढाल तेव्हा किती येईल 6/3 2 6 आणि 6 1 6 म्हणजे 3 म्हणजे 3/6 याचं उत्तर येईल. आणि त्याचं रिवर्स केल्यावर किती येईल 6/3 म्हणजे 3 2 6 2 ओहम जे आन्सर आहे हे या एवढ्या सर्किटचं उत्तर जे आहे हे आलं 2 ओहम. याचं जे उत्तर आलं किती आलं 2 ओहम. आता 2 ओहम नंतर काय नंतर इकडे डायरेक्ट पॅरलमध्ये नाही जायचं. इथं सरळ पण एक सिरीजमध्ये रेजिस्टन्स आहे बघा. तर हा रेजिस्टन्स हा सिरीजमध्ये आहे. सिरीजमध्ये काय होते डायरेक्ट बेरीज होते. 2 अधिक हे 18 इज इक्वल टू 20 ओहम. म्हणजे आता हे जे पूर्ण सर्किट आलं एवढं इथपर्यंतचं याचं जे व्हॅल्यू आहे ती 20 ओहम एवढी झाली. आता याच्या पॅरलमध्ये बघायचं बघा. आता एवढ्या सर्किटची तुमची व्हॅल्यू झाली 20 ओहम. आता आपल्याला त्याच्या पॅरलमध्ये कोणती व्हॅल्यू आली ती बघायची. आता याची तर 20 ओहम पूर्ण 20 ओहम याची व्हॅल्यू झाली. त्याच्या पॅरलमध्ये आहे 5 ओहम. म्हणजेच पॅरलमध्ये सॉल्व करावं लागेल 1/5 अधिक 1/20 याचं उत्तर घेताना काय येईल 20 कॉमन नंतर 5 चौक 20 आणि 20 1 20 इज इक्वल टू 5/20 5/20 हे झालं 1/RTचं ॲन्सर. नंतर RT काढण्यासाठी काय 20/5 20/5 म्हणजेच किती आलं ते त्याचं उत्तर किती आलं 4 त्याचं ॲन्सर आलं 4 ओहम. आता 4 ॲन्सर कशाचं आलं या पूर्ण सर्किटचं ॲन्सर जे आहे ते आलं 4 ओहम. या पूर्ण सर्किटचं जे ॲन्सर आहे लेट्स मूव
एवढ्या सर्किटचं जे आन्सर आहे ते आलं 4 ओहम. बघा, स्टेप बाय स्टेप सोडवाल, करेक्ट आन्सर नक्की मिळेल. जर तुम्ही एकही स्टेप मिस केली किंवा चुकीची घेतली तर तुमचं आन्सर चुकीचं येईल. सो नेक्स्ट, आता जो पुढचा रेजिस्टन्स आहे तो त्याच्या सिरीजमध्ये जोडलेला आहे. तर सिरीजमध्ये असल्यामुळे काय, त्याची डायरेक्टली बेरीज होईल. म्हणजेच 4 अधिक 10 इज इक्वल टू 14 ओहम. 14 ओहम जे आहे, ऑप्शन क्रमांक सी हे या उदाहरणाचं करेक्ट आन्सर आहे. तरी अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल, मी तर माझा पूर्ण प्रयत्न करतो की तुम्हाला समजावं म्हणून एकदम सोप्या भाषेत समजवतोच आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला काय प्रॉब्लेम येत आहे सोडवण्यासाठी. सो लेट्स मूव टू नेक्स्ट वन. 23. An instrument which detects electric current is known as. म्हणजे असं कोणतं इन्स्ट्रुमेंट आहे, मीटर आहे, जे इलेक्ट्रिक करंट डिटेक्ट करतं. तर ऑप्शन 1 आहे व्होल्टमीटर. आता व्होल्टमीटर आपल्याला माहीत आहे, त्याच्या शब्दामध्येच आहे व्होल्ट, म्हणजेच काय, व्होल्टेज. व्होल्टेज डिटेक्ट करण्यासाठी काय, व्होल्टमीटर वापरतात. म्हणजे ऑप्शन जो 1 आहे आपला, फर्स्ट ऑप्शन जो आहे हा झाला एलिमिनेट झाला. नंतर दुसरा आहे रेओस्टॅट. रेओस्टॅट काय आहे, एक प्रकारचा रेजिस्टन्स आहे, म्हणून हे पण कट झालं. नंतर आहे वॅटमीटर. वॅटमीटरचा उपयोग कशासाठी करतो, पॉवर मोजण्यासाठी. पॉवरचं युनिट आहे वॅट, म्हणून हे पण एलिमिनेट झालं. तर उरलेलं जे डी ऑप्शन आहे हे करेक्ट आहे. गॅल्व्हॅनोमीटर जे आहे, हे जे यंत्र आहे, हे जे मीटर आहे, याचा उपयोग स्मॉलेस्ट अमाऊंट ऑफ करंट, म्हणजे कमी प्रमाणात जो करंट असतो तो मोजण्यासाठी गॅल्व्हॅनोमीटरचा वापर करतात. तर अशा प्रकारे याचं आन्सर जे आहे ही डी आहे, गॅल्व्हॅनोमीटर. सो नेक्स्ट, इट्स मोर कॉम्प्लेक्स. द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ द सर्किट शोन. आता हे जे समोर सर्किट दिलेलं आहे याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढायचा आहे. आता याचं जे उत्तर आहे आपल्याला काढायचं आहे. जागा कमी आहे, आपल्याकडे जागा आहे. तर अगोदर आपल्याला काय काढावं लागेल, अगोदर आपल्याला या 2 गोष्टी सॉल्व कराव्या लागतील. मग या 2 गोष्टी सॉल्व केल्यावर यांची बेरीज, नंतर मग ही बेरीज झाल्यावर ही गोष्ट म्हणजे हा रेजिस्टन्स आणि याचा रेजिस्टन्स यांची पॅरललमध्ये बेरीज, म्हणजे पॅरललमध्ये सॉल्व करावं लागेल. आणि मग हे सर्व जे आन्सर येईल याला याच्याशी सिरीजमध्ये म्हणजे यांची बेरीज करावी लागेल. तर अशा प्रकारचा हा बघा कसं झालेलं आहे ते. तर अशा प्रकारे आपल्याला सॉल्व करायचं आहे. 2 डोळे आणि 1 तोंड दिसतंय त्यात, इट्स ओके. तर अशा प्रकारे आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर 60 आणि 12 पहिला जो व्हॅल्यू आहे ती आहे 60 आणि 12. सो आपण इथं ब्लँक पेजवर आलेले आहात. काय व्हॅल्यू दिलेली आहे, 60 ओहम आणि 12 ओहम अशा व्हॅल्यू दिलेल्या आहेत. तर यांचं आपल्याला पॅरललमध्ये सॉल्व करायचं आहे. 1/60 प्लस 1/12 इज इक्वल टू, तर याच्यातली मोठी जी संख्या आहे ही 60 आहे आणि एका पाड्यात पण आहेत ते, म्हणजे गुणोत्तर पण त्यांचं सोपं जाईल. 60 एक 60 आणि प्लस 5, 12 पंचे 60, म्हणजेच 6/60. हे कशाचं आलं, 1/RTचं आन्सर आलं. मग RTचं आन्सर येण्यासाठी काय याचं रिवर्स, 6/60ला रिवर्स केल्यावर किती होईल ते 60/6, म्हणजेच त्याचं उत्तर येईल 10. याचं जे उत्तर येईल ते 10 ओहम एवढं येईल. तर बघा आपण पहिलं इक्वेशन सॉल्व केलेलं आहे. ही जे पहिलं इक्वेशन आहे 60 आणि 12 ओहमचं हे सॉल्व केलेलं आहे. नंतर आता जे दुसरा पॉईंट आहे हा 180 ओहम, 90 ओहम आणि 20 ओहम, याला सॉल्व करू.
180 ओहम, 90 ओहम आणि 20 ओहम. तर याला सॉल्व करत असताना (180, 90 आणि 20) 1/180 प्लस 1/90 प्लस 1/20. तर याचं जेव्हा तुम्ही ॲन्सर काढायला जाल तेव्हा सर्वात मोठी संख्या तुम्हाला इथे दिसते आहे किती, 180. आणि ते या बाकीच्या दोन जे आहे यांच्या गुणाकार पण होऊ शकतो त्याने. तर 180 एके 180 प्लस 90 गुणिले 2 होतात 180 म्हणून 2, 1 प्लस किती होतात 90 गुणिले 2 प्लस 20 180. आता कितीने होईल ते 9 दुनी 18 म्हणजेच 9चा जो आहे तो गुणाकार होईल भागिले 180 ही जी संख्या आहे ती. तर 9, 10, 11 आणि 12 भागिले 180 असं हे इक्वेशन बनेल. किती 12 भागिले 180 हे आलं 1/RTचं. बरोबर. रिव्हर्स RT जर करायचं असलं तर किती येईल, RT इज इक्वल टू 180 डिवायडेड बाय 12. तर याचं उत्तर काढत असताना 6 दुने 12 साइन त्रिक 18 म्हणजे उत्तर येईल त्याला सॉर्ट आउट केल्यावर 30/2. याचं उत्तर येईल 30/2 किती 15. म्हणजे जे दुसरं इक्वेशन आहे त्याचं उत्तर आलेलं आहे 15 ओहम. हे जे दुसरं इक्वेशन आहे त्याचं उत्तर आलेलं आहे 15 ओहम. याचं 15 ओहम आणि याचं 10 ओहम. आता या ज्या दोन गोष्टी आहे मी अगोदरच सांगितलं ह्या सिरीजमध्ये आल्या. आता सिरीजमध्ये झाल्यावर त्यांची बेरीज होईल. म्हणजेच बेरीज किती येईल 15 आणि 10 25 ओहम. 25 ओहम जे आहे आता हे एवढ्या याचं ॲन्सर झालं, तेवढ्या उदाहरणाचं ॲन्सर झालं. अजून आपलं उदाहरण सॉल्व झालेलं नाही आहे तर फक्त तेवढ्याचाच झालेला आहे 25 ओहम. आता याच्या पॅरललमध्ये किती आहे, हा 100 ओहमचा रेजिस्टन्स आहे. तर आपण हे सॉल्व करू. आता किती 1/25 प्लस 1/100 अशा प्रकारे आहे. इथे आपण तोच फॉर्म्युला आपला वापरणार आहोत, तीच आपली टेक्निक वापरणार आहोत. 100 एके 100 प्लस 25 चौक 100, 4 आणि 1 5 100. आता हे 1/RTचं ॲन्सर त्याला रिव्हर्स केल्यावर काय येईल 100 भागिले 5 असं त्याचं ॲन्सर येईल. 100 भागिले 5 हे याचं ॲन्सर येईल. याचं किती उत्तर येईल मग 20. याचं उत्तर सॉल्व केल्यावर किती येईल 20 ओहम. आता हे जे 20 ओहम उत्तर जे आलेलं आपलं हे फक्त एवढ्या सर्किटचं आलं. आता याच्यामध्ये हा जो एक रेजिस्टन्स आहे उरलेला हा सिरीजमध्ये आहे म्हणून त्याच्यामध्ये काय करायचं त्याचा बेरीज करायची. म्हणजे उत्तर काय येईल 20 प्लस 5 25 ओहम. ऑप्शन क्रमांक सी जे आहे ते आपलं करेक्ट ॲन्सर आहे. अशा प्रकारच्या उदाहरणांची जेव्हा तुमची प्रॅक्टिस होईल तेव्हा हे उदाहरणं तुम्हाला विदिन अ सेकंड्स तुम्ही सॉल्व कराल. त्याच्यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या उदाहरणांची प्रॅक्टिस करा. तुम्हाला अशाच प्रकारचे उदाहरणं जर पाहिजे असतील जस्ट फॉर प्रॅक्टिस पर्पज तर मी तेही तुम्हाला प्रोव्हाइड करेल. तुम्ही मला तसं कमेंट बॉक्समध्ये सांगा. नेक्स्ट
इन अ सर्किट a 33 ohm resistor carries a current of 2 ampere. The voltage across the resistor is. आता बघा उदाहरणं सुरू झाले आपले व्होल्टेज करंटचे. जो मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट आहे या चॅप्टरचा हाच आहे की तुम्हाला याच्या व्यतिरिक्त दुसरं काय विचारायचं करायचीच गोष्ट विचार नाही. तुम्ही करंट, व्होल्टेज, रेजिस्टन्स, नंतर स्पेसिफिक रेजिस्टन्स, नंतर जो लॉज ऑफ रेजिस्टन्सचे फॉर्म्युले आहेत ते, आणि पॉवर, या 5 गोष्टींवरच तुम्ही हे चॅप्टर पूर्ण फिरवाल. आणि या 5 गोष्टींचे तुमचे जर फॉर्म्युले एकदम परफेक्ट असले तर पूर्ण चॅप्टर जे आहे तुमचं परफेक्ट होईल. समजलं? त्याच्यामुळे याचे फॉर्म्युले आणि त्यांचे जो वापर आहे त्याचं युनिट जे आहे हे माहीत असणं महत्त्वाचं आहे. तर वळू आपण प्रश्नाकडे. तर बघा स्क्रीनवर इथं आर दिलेला आहे. किती? हा आर 33 ओम आणि हा करंट दिलेला आहे, म्हणजेच आय दिलेला आहे. आय दिलेला आहे, आर दिलेला आहे. काढायचं काय आपल्याला? व्ही आपल्याला काढायचं आहे. तर अकॉर्डिंग टू ओम्स लॉ फॉर्म्युला काय आहे? व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. सोपं पहिलं उदाहरण आहे या टॉपिकचं, म्हणून सोपं घेतलं. आय इंटू आर म्हणजेच काय? आय किती आहे? 2 एम्पियर इंटू ओम. रेजिस्टर किती आहे? 33 ओम. याचं जे उत्तर आहे ते किती येईल? 66 व्होल्ट. ऑप्शन क्रमांक बी जे आहे हे करेक्ट आन्सर आहे. तर अशा प्रकारचं हे ओम्स लॉचा फॉर्म्युला वापरून हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे. तर ओम्स लॉचे जे फॉर्म्युले आहे मी अगोदरच सांगितले, ते तुमचे तोंडपाठ असणे आवश्यक आहे. ओम्स लॉचे फॉर्म्युले, ओम्स लॉ काय आहे, ओम्स लॉचे फॉर्म्युले कोणकोणते आहे, आणि त्या ओम्स लॉच्या फॉर्म्युल्यासोबतच पॉवरचा फॉर्म्युला आणि लॉज ऑफ रेजिस्टन्सचा फॉर्म्युला, असे जे 5 फॉर्म्युले आपले हे जर पाठ असले तर आपलं पूर्ण करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर जे आहे हे इंटरेस्टिंग बनू शकते. आपल्याला त्याच्यात आवड निर्माण होईल जर आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या तर. सो नेक्स्ट मूव टू नेक्स्ट. अ लाईट बल्ब ड्रॉज 300 milliampere when the voltage across it is 240 volt. The resistance of the light bulb is. सर्वप्रथम काय करायचं, अशा प्रकारचे जे उदाहरणं भेटतात आपल्याला इलेक्ट्रिकलचे, जे उदाहरणं आहेत करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरवरचे किंवा कोणतेही असो, ते गिवन काय आहे ते व्यवस्थित लक्षात घ्यायचं. गिवन गोष्ट कोणती आहे ती व्यवस्थित लक्षात घ्यायची. तर आपल्याला इथं करंट दिलेला आहे आय, नंतर व्होल्टेज दिलेला आहे 240 व्होल्ट व्ही. आपल्याला काढायचा काय आहे? रेजिस्टन्स इथं काढायचा आहे आपल्याला. आता रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे बघा. हा एक ट्रँगल जो आहे फॉर्म्युला पाठ करण्याचा, हा एकदम तुम्ही लक्षात तुमच्या ठेवून घ्या. हा जो फॉर्म्युला आहे, हा जो ट्रँगल आहे, याला ओम्स लॉचा ट्रँगल असं म्हणतात. तर ह्या ट्रँगलच्या सहाय्याने तुम्ही फॉर्म्युला जो आहे हा व्यवस्थित चटकन लक्षात ठेवू शकता. जसं की जर तुम्ही ह्या आरला जर तुम्ही झाकलं, जर तुम्हाला आरचा फॉर्म्युला पाहिजे असला तर व्ही छेद आय. जर तुम्हाला आयचा फॉर्म्युला पाहिजे असला तर याला झाकून व्ही छेद आर. जर व्हीचा फॉर्म्युला पाहिजे असला तर आय इंटू आर. अशा प्रकारे आपण फॉर्म्युले हे माहिती करू शकतो, एकदम लक्षात ठेवू शकतो. हे फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत. तर आरचा फॉर्म्युला काय आला मग? व्ही छेद आय. व्ही छेद आय जो फॉर्म्युला आहे हा कशाचा आला आपला? आरचा फॉर्म्युला आला. आर इज इक्वल टू व्ही छेद आय. व्ही किती आहे आपलं? 240 भागिले. आता आय जो आहे, आय किती आहे? 300 मिली एम्पियर.
आता लक्षात घ्या, इथं उदाहरण सोडवताना जे मिली एम्पियर आहे त्याचं एम्पियरमध्ये कन्वर्जन करून घ्यायचं. तर 300 मिली एम्पियरचं एम्पियरमध्ये कन्वर्जन केल्यावर किती होईल ते 0.3 एम्पियर. त्याला एम्पियरमध्ये करण्यासाठी काय करावं लागेल, 1000ने भागावं लागेल, तेव्हा त्याचं काय एम्पियरमध्ये कन्वर्ट होईल. तर उत्तर काय आलं 0.3 एम्पियर. कशाचं, जेव्हा कन्वर्जन केलं आपण मिली एम्पियरचं त्याचं ॲन्सर फक्त एवढं आलं. नंतर तुम्ही याला जेव्हा सॉल्व कराल तेव्हा याचं आता क्विक ट्रिकी उत्तर पाहिजे. तर तुम्हाला हे 0 राहू द्या, तुम्ही ही लक्षात ठेवा की इथं 3 आहे आणि इथं 24 आहे. 3 आणि 24 म्हणजे काहीतरी संबंध येतोय ना, 8 त्रिक 24 बरोबर. किती 8 त्रिक 24. आता 8 ज्याही ऑप्शनमध्ये दिसतोय तुम्हाला, 4 आहे, 6 आहे, 8 आहे आणि काय, तर 8 ज्याही ऑप्शनमध्ये दिसतोय तुम्हाला तो ऑप्शन करेक्ट आहे. सॉल्व करण्यापूर्वीच तुम्ही त्याचा ॲन्सर काढू शकता. सॉल्व केल्यावर तर तुम्हाला मिळेल असते की 800 ओहम जे आहे हे याचा ॲन्सर आहे. पण आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे की बी स्मार्ट. अशा प्रकारचे उदाहरणं सोडवताना कॉम्पीट करा एकमेकांशी. जसं की जर फर्स्ट टाईम तुम्ही उदाहरण सोडवल्यावर तुम्हाला जर 1 मिनिट लागत असलं तर तसंच दुसऱ्या प्रकारचं किंवा तेच उदाहरण सेकंड टाईम सोडवताना तुम्हाला त्याच्यापेक्षाही कमी वेळ लागायला पाहिजे. आणि ही प्रॅक्टिस एवढी करा की तो वेळ जो आहे हा रेकॉर्ड बनला पाहिजे, की विदिन अ 10 सेकंड, विदिन अ 5 सेकंड तुम्ही उत्तर सॉल्व केलं. याचा जो फायदा आहे तुम्हाला पुढे जाऊन होणार आहे. जसे तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्याल तेव्हा तुम्हाला समजेल की वेळेचं काय महत्त्व आहे. जेव्हा ऑनलाईन एक्झामला तुम्ही बसता, जर तुम्हाला अनुभव असेल तर तुम्हाला माहीतच असेल, ज्यांना अनुभव नाही त्यांना सांगतो, तुम्हाला वाटते आता 75 प्रश्न असतात, 1.5 तास असतो, तुम्ही 5 प्रश्न सोडवायला लागतात, तोपर्यंत अर्धा तास होऊन जातो. नंतर 1 तासामध्ये तुमचे फक्त 30-40च प्रश्न होतात. असं का होते, टाईमचं जे मॅनेजमेंट आहे तेच चुकतं आपलं. तर त्याच्यासाठी हे जे क्वेश्चन आहे आपले, जे महत्त्वाचे क्वेश्चन आहे, जे आपण परफेक्ट ॲन्सर काढू शकतो त्याचं. आता जिथे जे मॅथमॅटिकल प्रश्न असतात, न्यूमेरिकल्स असतात, त्याचा आपण परफेक्ट ॲन्सर काढू शकतो. जर आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये रुची असली आणि आपल्याला गणित चांगलं जमत असलं आणि इंटरेस्ट असला तर अशा प्रकारचा आपण ॲन्सर काढू शकतो. तर ते टाईम मॅनेजमेंट महत्त्वाची आहे, की आपण किती सेकंद, कोणत्या प्रश्नाला किती सेकंद देत आहात, अशा प्रकारची ही गोष्ट आहे. महत्त्वाचा हा फॅक्ट आहे. सो लेट्स मूव टू नेक्स्ट. सो हा प्रश्न बघा. द रेजिस्टन्स ऑफ अ पॅरलल सर्किट consisting of 2 branches is 12 ohm. If the resistance of one branch is 18 ohm, what is the resistance of the other branch? थेरॉटिकल उदाहरण आहे बघा, पण समजून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर जो टोटल रेजिस्टन्स आहे तो किती आहे, 12 ओहम एका सर्किटचा. एका ब्रँचचा 12 ओहम आहे, सॉरी टोटल रेजिस्टन्स 12 ओहम आहे, म्हणजे RT. नंतर R1 दिलेला आहे आपल्याला 18 ओहम. एका ब्रँचचा जो रेजिस्टन्स आहे हा 18 ओहम आहे. आपल्याला दुसऱ्या ब्रँचचा रेजिस्टन्स काढायचा आहे. म्हणजेच काय, तुम्हाला आता कळत असेल मी काय सांगायचा प्रयत्न करतो आहे. लक्षात घ्या, 12 ओहम आपला फॉर्म्युला काय आहे, RT इज इक्वल टू 1/RT इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 बरोबर. तर 1/RT ची व्हॅल्यू तर आपल्याकडे आहे, किती आहे ती 1/12. नंतर 1/R1 पण आहे 1/18 बरोबर. आपल्याला R2 ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे प्लस R2. तर R2 ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय, ही जी व्हॅल्यू आहे ही इकडे येईल आणि ही जी व्हॅल्यू आहे इकडे येईल. म्हणजे इक्वेशन कसं बनेल ते
R2 इज इक्वल टू 1/18 मायनस, आता इथं जी साईन आहे R2 इज इक्वल टू 1/18, आता ती साईन तिकडे गेली होती म्हणून इथं मायनस येईल 1/12. अशा प्रकारचा हा, तर जे इक्वेशन जे आहे ते अशा प्रकारे येईल 1/R2 इज इक्वल टू 1/18 मायनस 1/12. तर अशा प्रकारचं उदाहरण सोडवत असताना 18 एके 18 वजा 12 एके 12 भागेला, आता ही जी दोन संख्या यांचा गुणाकार येईल खाली 18 गुणिले 12, 18 गुणिले 12 यांचा जर तुम्ही गुणाकार केला तर त्याचं उत्तर येईल तुम्हाला 216. 216 याचं उत्तर येईल 216. आता 18 मधून 12 गेले किती राहिले 6 भागिले 216. अशा प्रकारचं इक्वेशन आहे. हे कशाचं उत्तर आहे 1/R2चं आहे. आपल्याला R2चा आन्सर करण्यासाठी काय करावं लागेल, हे जी संख्या आपल्याला मिळाली तिला रिव्हर्स करावं लागेल. म्हणजेच R2 इज इक्वल टू 216/6 216/6 याचा जेव्हा तुम्ही भागाकार कराल तेव्हा त्याचं आन्सर येईल 36 ओहम. व्हिडिओ पॉज करून तुम्ही एक पेन पेपर घेऊन उदाहरण ह्याचा जो भागाकार आहे हा करू शकतात. आता व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे काही छोटे जे संख्या आहेत त्यांचा जे गुणाकार भागाकार आहे ते मी करत नाही आहे. तर 36 ओहम जे आहे उत्तर आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक बी जो आहे हा करेक्ट आहे. बघा लक्षात घ्या आपण काय केलं. 12 ओम जो आहे हा टोटल रेजिस्टन्स आहे. नंतर 18 ओम जो आहे हा एका ब्रँचचा रेजिस्टन्स आहे. आपल्याला दुसऱ्या ब्रँचचा रेजिस्टन्स काढायचा होता. ज्या दोन्ही ब्रँचेस आहे ह्या पॅरललमध्ये होत्या. तर पॅरललमध्ये असताना काय झालं, मग आपल्याला दुसऱ्या ब्रँचचा रेजिस्टन्स काढायचा होता. त्यामुळे आपण काय केलं, जो रेजिस्टन्स आहे कोणता पहिल्या ब्रँचचा त्याच्यामधून आपण टोटल रेजिस्टन्स जो आहे तो वजा केला. तर तेव्हा उत्तर काय आलं आपलं 36 ओहम. बी, ऑप्शन बी. So let's move to next question. A current of 16 amperes divides between two branches in parallel of resistance 8 ohm and 12 ohm respectively. The current in each branch is 16 एम्पियरचा टोटल करंट आहे. तो दोन ब्रँचमध्ये डिवाइड झाला. रेजिस्टन्सच्या दोन ब्रँचेसमध्ये तो डिवाइड झाला. रेजिस्टन्स पहिला आहे 8 ओहमचा, दुसरा आहे 12 ओहमचा. तर आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक ओहममध्ये टोटल करंट 16 एम्पियर आहे. तर प्रत्येक ब्रँचमध्ये किती ओहम रेजिस्टन्स गेला हे आपल्याला काढायचं आहे. तर लक्षात घ्या इथं आपल्याला ट्रिक्स वापरायचे आहेत. जसं की R1 काय आहे 8 ओहम, R2 12 ओहम, बरोबर. 8 आणि 12, 8 आणि 12, बरोबर. आठ ओहम 12 ओहम. तर जेव्हा तुम्ही याला डिवाइड कराल अजून तुम्हाला याला छोटं करता येईल. ही जी किंमत आहे याला तुम्हाला अजून छोटी करता येईल. जसं की 4 दुनी 8, 4 त्रिक 12, बरोबर. 4 दुनी 8, 4 त्रिक 12 म्हणजेच किती आपल्याला 2:3 असं प्रमाण मिळालं. याचं R1 आणि R2चं प्रमाण मिळालं आपल्याला 2:3 असं प्रमाण मिळालं. तर आपण काय करू, किती आहे 2:3
म्हणजे त्यांची बेरीज करून घेऊ आपण. 2 आणि 3 5 होतात. 5. तर आपण यांची बेरीज केली 5 आली. आता टोटल ॲम्पियर किती, करंट किती आहे 16 ॲम्पियर. तर आपण 16चे 5 भाग करून घेणार आहोत. 16ला 5ने भागणार आहोत. तर 5 त्रिक 15, उरला 1, 0 घेतला, पॉईंट दिला, 5 दुने 10, 3.2. आता लक्षात घ्या आपण काय करतोय. आपण हे उदाहरण गुणोत्तर आणि प्रमाण या पद्धतीने सोडवत आहोत. अगोदर 8 आणि 12 हे गुणोत्तर होतं. मग 4 दुने 8 झाले आणि 4 त्रिक 12, 2 3 हे इक्वेशन प्रमाण झालं, बरोबर. नंतर त्यांची आपण बेरीज केली, ॲड करून घेतलं, उत्तर आलं 5. आता जे टोटल करंट होता 16 त्याला 5ने भागलं, म्हणजेच एका गोष्टीचा, एका पॉईंटचा आपल्याला करंट समजला किती आहे 3.2, बरोबर. तर आपल्याला 3.2 ही जी संख्या आहे, उत्तर काय आलं आपलं 3.2 आलं होतं. तर 3.2 आणि प्रमाण काय होतं गुणोत्तराचं 2:3 असं प्रमाण होतं. आता आपलं तुम्हाला अजूनही जर ट्रिक समजली नाही तर समजून घ्या. आता काय झालं, हे जे 3:2 आहे याला आपण प्रत्येकी यांनी गुणाकार करून घेऊ. जसं की 3.2 गुणिला 2 म्हणजेच याचं उत्तर येईल 6.4 आणि 3.2ला जर आपण 3ने गुणलं तर किती होईल, 3.2ला जर आपण 3ने गुणलं तर 9.6 हे उत्तर येईल. म्हणून 6.4 अँड 9.6 ऑप्शन क्रमांक बी जे आहे हे याचा करेक्ट आन्सर आहे. बघा, गुणोत्तर आणि प्रमाण या पद्धतीमध्ये आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. याच्यात जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते मला पर्सनली तुम्ही कळवू शकता, सांगू शकता कमेंट करून, किंवा माझा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक मी यात शेअर करणार आहे. नंतर टेलिग्रामचा ग्रुप मी बनवलेला आहे आपल्या चॅनलचा, SNE लर्निंग क्लासेसचा. त्याच्यावर मी अशा प्रकारचे छोटे छोटे जे तुमचे प्रॉब्लेम्स असतात उदाहरणासंबंधी त्याच्यावर तुम्हाला एक सोल्युशन्स देऊ शकतो. ठीक आहे, लेट्स मूव टू नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल हॅज नियरली 0 टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. 0 टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. तर असा कोणता धातू आहे खालीलपैकी ज्याचा टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स जो आहे हा 0 आहे. तर याचं उत्तर आहे आपलं मॅग्नीन. मॅग्नीन जो धातू आहे त्याचा टेम्परेचर ऑफ कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स जो आहे हा 0 आहे. तर बघा, हा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू बोथ फॉर सिरीज अँड पॅरलल DC सर्किट. तर खालीलपैकी असं कोणतं वाक्य आहे जे सिरीज आणि पॅरलल दोन्हींसाठी खरं आहे, ट्रू आहे. तर पहिला आहे एलिमेंट्स हॅव इंडिव्हिज्युअल करंट्स, दुसरा आहे करंट आर ॲडिटिव्ह, तिसरा आहे C व्होल्टेजेस आर ॲडिटिव्ह आणि D आहे पॉवर आर ॲडिटिव्ह. आता त्यातलं जे ए आहे ते काय, एलिमेंट्स आर ॲडिटिव्ह. आता आपण त्याच्यामध्ये जे AC आणि DC सर्किट आहे याच्यामध्ये आपण एलिमेंट्स ॲड करू शकतो का, नाही. नंतर करंट, जर आपण एका सर्किटला 6 एम्पियरचा करंट दिलेला आहे तर तो करंट म्हणजे सप्लाय करंट किंवा व्होल्टेज न बदलवता आपण त्याच्यात काही चेंजेस करू शकतो का, नाही. व्होल्टेजमध्ये पण आपण बदल करू शकत नाही. पण आपण पॉवरमध्ये बदल करू शकतो. कसं, DC पॉवरमध्ये
आपण वेगवेगळ्या पॉवरचे जर म्हणजे वॅटेजचे जर लोड त्या सर्किटमध्ये ॲड केले तर काय पॉवर जी आहे ती त्यात ॲड होईल. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे काय आहे, पॉवर आर ॲडिटिव्ह. सो अशा प्रकारचे काही थेरॉटिकली प्रश्नसुद्धा परीक्षेत तुम्हाला विचारले जातात. नेक्स्ट, whatever the battery voltage, that smallest current will flow in the resistance of ohms. तर आपल्याला काय काढायचं आहे, बॅटरी व्होल्टेज काढायचं आहे. बॅटरी व्होल्टेज काढायचं आहे. आपल्याला काय दिलेलं आहे, whatever the battery voltage figure, the certain that smallest current will flow in the resistance of, म्हणजे कोणत्या रेजिस्टन्समधून कमीत कमी जो करंट आहे तो वाहेल, तो वाहून नेईल, अशा प्रकारचं हे उदाहरण आहे. तर हे जे उदाहरण आहे हे उदाहरण तुम्हाला होमवर्कसाठी आहे. का? कारण मला बघायचं आहे की तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत बघितला की नाही. आता ज्यांनी हा माझा व्हिडिओ इथपर्यंत बघितला, मी सांगितलं आहे अगोदर पॅरललमध्ये सॉल्व करायचं, मग सिरीजमध्ये सॉल्व करायचं. तर आपल्याला इथं काढायचं आहे रेजिस्टन्स काढायचा आहे. कोणता रेजिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे ज्याच्यामधून करंट जो आहे तो वाहत असेल, स्मॉलेस्ट करंट जो वाहत असेल तो रेजिस्टन्स आपल्याला याच्यातून फाइंड आउट करायचा आहे. सो नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल्स has a negative temperature coefficient of resistance. तर इथं निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स, आता भरपूर जणांना हीच गोष्ट माहीत नसेल की निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स काय असतं. खूप मोठा शब्द आहे ना, निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. तर लक्ष द्या, जर आता हे जे रूल आहे, हे जे स्टेटमेंट आहे याच्यामध्ये टेम्परेचर टी आणि रेजिस्टन्स ह्या दोन गोष्टी असतात. यांच्यामध्ये बदल झाले तर काय असं होते त्याच्याविषयी हा नियम आहे. तर निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंटमध्ये जो आहे, जर टेम्परेचर वाढवलं तर रेजिस्टन्स कमी होतो. हे स्टेटमेंट आहे. जर तुम्ही टेम्परेचर वाढवलं तर रेजिस्टन्स कमी होईल. तर अशा प्रकारचं हे आहे. तर निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स कोणतं मटेरियल आहे, मग कार्बन. जर तुम्ही कार्बनचं जर टेम्परेचर वाढवलं तर त्याचा जो विरोध आहे तो कमी होईल. तर म्हणून ते काय आहे, निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट आहे, रेजिस्टन्स कमी होत आहे म्हणून. त्याच्याच विरोधात काय असते, पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट आहे. पुढे असेल त्याचा एखादा प्रश्न, पण आताच सांगून देतो. टेम्परेचर आणि रेजिस्टन्स. तर पॉझिटिव्हमध्ये काय होते, जर टेम्परेचर वाढले, एरोच्या सहाय्याने मी सांगतो, जर टेम्परेचर वाढले तर रेजिस्टन्ससुद्धा वाढेल. टेम्परेचर कमी झाले तर रेजिस्टन्ससुद्धा कमी होईल. जे टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स आहे हे इतके सोप्या शब्दामध्ये तुम्हाला काही एरोच्या सहाय्याने मी सांगितलं आहे. ही गोष्ट डोक्यात घाला, तुम्हाला एवढं सोपं कोणीच सांगणार नाही. म्हणून हे समजून घ्या तुम्ही. ह्याच्या काही ट्रिक्स असतात, कारण तो काळ गेला आता जेव्हा बुक्स रट्टा मारायचे. रट्टा मार ऐकलंय ना गाणं. तर अशा प्रकारचं आता चालणार नाही, कारण आता जे पेपर आहे, एक्झाम पॅटर्न आहे, हा ऑब्जेक्टिव्ह झालेला आहे आणि त्यातच आता ऑनलाईन पण होणार आहे. म्हणून जो टाईम आहे तो चालत राहील, टिक 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 टिक. तुमचा वेळ घसरत जाईल. प्रश्न जे आहे ते टफ होत जातात. त्याच्यामुळे तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनायचं आहे. आणि जर वेगळं बनायचं असेल तर ट्रिक्स वापरणं महत्त्वाचं आहे. कोणत्या प्रश्नाला कोणती ट्रिक्स वापराल हेही महत्त्वाचं आहे, बरोबर. तर अशाच प्रकारच्या ज्या ट्रिक्स आहेत ते मी माझ्या व्हिडिओजच्या माध्यमातून तुम्हाला सांगणारच आहेत. त्याच्यासाठी तुम्ही माझं जे चॅनल आहे ते जर सबस्क्राईब केलेलं नसेल
तर सबस्क्राईब करून घ्या, कारण जे नोटिफिकेशन आहे तुम्हाला येईल माझ्या व्हिडिओचं की मी या टॉपिकवर व्हिडिओ टाकलेला आहे, जेणेकरून तुमचं जे नॉलेज आहे ते वाढेल. मी तुम्हाला सांगत आहे की सबस्क्राईब करा, याचा अर्थ हे नाही की मला सबस्क्रायबर जमावायचे काय समथिंग, ते वेगळी गोष्ट, बरोबर. कारण तुमचाही विचार आहे. मी एक ITI इन्स्ट्रक्टर आहे, गव्हर्मेंट ITI शिरोळ अंतरपाळी इथं इलेक्ट्रिशियन शिकवतो. तर माझाही एक हेतू आहे हा की प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ह्या ज्या ट्रिक्स आहेत, स्मार्ट ट्रिक्स, मॉडर्न युगाच्या ज्या ट्रिक्स आहेत, या सर्वांपर्यंत पोहोचाव्यात. आपला जो विद्यार्थी आहे हा तेच रट्टेचे रट्टे अगोदर पूर्ण पेजभर उदाहरण सोडवेल, मग त्याचं उत्तर निघेल, तोपर्यंत अर्धा वेळ होऊन जाईल. तर ही जी ट्रिक्स आहे, तर माझ्या ज्या ट्रिक्स आहेत ते तुम्हाला विदिन अ सेकंड्स उदाहरणं सोडवून सांगेल की कसं आपण काही सेकंदांमध्येच, कारण एवढा वेळ नसतो आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये तर एवढाही नसतो. 100 प्रश्न असतात, 75 मिनिट असतात, कसं काय सोडवाल? काही सेकंद असतात फक्त एकेकाला. तर तुम्हाला स्मार्ट व्हावं लागेल. त्याच्यासाठी काय, अशाच प्रकारचे तुम्हाला या ट्रिक्स आहे ह्या माहिती करायला लागतील. एक वहीच बनवून घ्या, या टॉपिक हा ट्रिक्स, हे टॉपिक हा ट्रिक्स, म्हणजे तुम्हाला समजेल. जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल तेव्हा तुम्ही त्या ट्रिक्स ज्या आहे त्या तुम्ही वापराल. महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या. सो लेट्स गो टू नेक्स्ट. Ohm's law is not applicable to. Ohm's law आपल्याला माहीत आहे. ज्यांना माहीत नाही त्यांना परत एकदा सांगतो. At a constant temperature, current is directly proportional to the voltage and inversely proportional to the resistance. टेम्परेचर, तापमान समान असताना, कॉन्स्टंट असताना जो प्रवाह हा आहे दाबाच्या समप्रमाणात असतो आणि विरोधाच्या व्यस्त प्रमाणात असतो. फॉर्म्युलाच्या माध्यमातून ते आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने सांगता येईल. I is equal to V/R. करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, म्हणजे करंट म्हणजेच काय, I डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स. अशा प्रकारे हा ओहम्स लॉ आहे. तर ओहम्स लॉ जो आहे हा कशाला ॲप्लिकेबल नाही आहे, म्हणजे कोणत्या गोष्टीला तो ओहम्स लॉ जो आहे हा ॲप्लिकेबल नाही आहे. तर त्याचं उत्तर जे आहे ते आहे व्हॅक्यूम ट्यूब्स. आता बघा, बाकीचे ऑप्शन्स उत्तर का नाहीत ते बघू. कार्बन रेजिस्टर, DC सर्किट आहे, करंट व्होल्टेज आहे, तिथं रेजिस्टन्सचं काम तर पडणारच, म्हणून हा जो आहे ओहम्स लॉ रेजिस्टरला ॲप्लिकेबल आहे. नंतर हाय व्होल्टेज सर्किट, हाय व्होल्टेज सर्किटलाही तो ॲप्लिकेबल आहे. नंतर लो व्होल्टेज सर्किट, त्यांनाही तो ॲप्लिकेबल आहे. फक्त व्हॅक्यूम ट्यूब्सना काय तो ॲप्लिकेबल नाही. ज्या पोकळ पाईप्स असतात त्यांना तो ॲप्लिकेबल नाही. त्यांच्यामधून जो प्रवाह आहे, त्याचं जे गुणाकार आहे, करंट आहे, व्होल्टेज आहे, पॉवर आहे, ती मेजर करू शकत नाही विथ द यूज ऑफ ओहम्स लॉचा वापर करून. आपण ती जी गोष्ट आहे पॉवर, व्होल्टेज, रेजिस्टन्स व्हॅक्यूम ट्यूबचा, ती आपण मेजर करू शकत नाही. म्हणून ओहम्स लॉ जो आहे हा व्हॅक्यूम ट्यूबला ॲप्लिकेबल नाही. सो नेक्स्ट which is the best conductor of electricity? Iron, silver, copper, carbon. इलेक्ट्रिसिटीचा सर्वात आता बेस्ट विचारला इथं, बेस्ट कंडक्टर, तर तुम्हाला कोणता वाटतो? बघा, आयरन म्हणजे लोखंड, Fe. आता लोखंडाच्या वायर तर काही आपण वापरत नाही, कारण काय, त्याचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कमी असतात त्याच्यामध्ये, म्हणजे प्रमाण जे आहे ते. नंतर कॉपरचा आपण वापर करतो. कार्बनचा तर प्रश्नच येत नाही. कार्बन, ब्लॅक कार्बन जो असतो तो ब्रशेससाठी वापरला जातो. ॲज अ कंडक्टर म्हणून त्याचा वापर जास्त केला जात नाही, आणि त्याचे बारीक तारसुद्धा काढले जात नाहीत किंवा काढता येत नाहीत. नंतर उरला काय, सिल्वर. आता तुम्ही म्हणा सर सिल्वर किती महाग असते ते. नाही भाऊ, सिल्वर जे आहे
हा बेस्ट कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. महाग असते ती गोष्ट वेगळी, पण बेस्ट कंडक्टर आहे. याचा जो वापर आहे हा कुठं होतो मग? याचा जो वापर आहे तो जे इलेक्ट्रॉनिक्सचे तराजू असतात, तुम्ही बघतात जे सोनारांकडे असतात बघा, एकदम ग्रॅममध्ये मिलीग्रॅममध्ये मोजतात सोनं, बरोबर. अर्धा ग्रॅमपासून 1 ग्रॅम एवढं 1 ग्रामचं तो वजन करतो तो काटा जो असतो तो इलेक्ट्रिक जो तराजू असतो तो. तर त्याच्यामध्ये जे वायर्स वापरलेले असतात कंडक्टर्स, एक्झॅक्ट परफेक्ट माप देण्यासाठी. कारण विचार करा तुम्ही, जर रेजिस्टन्स जास्त असला वायरचा तर माप जे आहे म्हणजे व्यवस्थित जे रीडिंग आहे ते व्यवस्थित एकदम 100% येत नाही. आणि तो बिझनेस असा आहे तिथं 1% सुद्धा लॉस म्हणजे खूप मोठा होतो. म्हणून तिथं सिल्वर आणि गोल्डचे कंडक्टर्स वापरलेले असतात. म्हणून हे जे आहेत हे बेस्ट कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहेत. तर त्यांचे ड्रॉबॅक्स काय आहेत? ते खूप महाग आहेत, म्हणून सगळीकडे आपण त्यांना वापरू शकत नाही, पण ते काय आहेत? बेस्ट आहेत. नेक्स्ट, फॉर विच ऑफ द फॉलोइंग एम्पियर सेकंड कुड बी द युनिट. आता खालीलपैकी कोणत्याला एम्पियर सेकंड जे आहे हे युनिट होऊ शकते? एम्पियर सेकंड. रिलक्टन्स, चार्ज, पॉवर, एनर्जी. तर याचा करेक्ट आन्सर जे आहे हे आहे चार्ज. तर चार्ज जो असतो तो पण फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स हा असतो. तर त्याचं युनिट काय असतं? एम्पियर सेकंड. लेट्स मूव टू नेक्स्ट. ऑल ऑफ द फॉलोइंग आर इक्विव्हॅलेंट टू वॅट एक्सेप्ट. म्हणजेच खालीलपैकी व्हॅटच्या इक्विव्हॅलेंट आहे म्हणजे समप्रमाणात आहेत. एक्सेप्ट म्हणजे याच्याशिवाय, म्हणजे असा कोणता ऑप्शन आहे जो दॅट इज नॉट इक्वल टू व्हॅट. ओके, तर त्याचं आन्सर आहे एम्पियर पर व्होल्ट. आता काही प्रश्न जे आहेत महत्त्वाचे आहेत मी टाकलेले आहेत, जे तुम्हाला रट्टामार पद्धतीने सॉल्व करावे लागतील. रट्टामार पद्धतीने. आता बघा तुम्ही वरचे जे ऑप्शन आहेत ते बघू शकता. एम्पियर इंटू व्होल्ट्स. एम्पियर म्हणजेच काय? करंट, म्हणजेच आय इंटू व्ही. व्ही इंटू आय इज इक्वल टू पी, म्हणजेच पॉवर. म्हणजेच काय? त्याचं युनिट की काय? वॅट. म्हणजे हे बरोबर आहे. नंतर एम्पियर्स ओहम, एम्पियर स्क्वेअर ओहम हे पण आहे वॅट. आणि जूल पर सेकंड, 1 जूल पर सेकंड इज इक्वल टू 1 वॅट हे आपल्याला माहीतच आहे. तर अशा प्रकारे याचं जे उत्तर आहे ते एम्पियर पर व्होल्ट हे जे आहे हे आहे. सो लेट्स मूव टू नेक्स्ट क्वेश्चन. रेजिस्टन्स हॅविंग रेटिंग 10 ohms 10 वॅट इज लाईकली टू बी अ. एक रेजिस्टन्स आहे त्याचं रेटिंग काय आहे? 10 ohmचा रेजिस्टन्स आहे आणि 10 वॅटची पॉवर आहे. तर तो रेजिस्टन्स कोणता असेल? ऑप्शन आहे मेटॅलिक रेजिस्टर, कार्बन रेजिस्टर, नंतर वायर वाऊंड रेजिस्टर आणि व्हेरिएबल रेजिस्टर. तर त्याचं ऑप्शन आहे, आन्सर जे आहे ते आहे सी. सी जे आहे ते या रेजिस्टन्सचं आन्सर आहे, वायर वाऊंड रेजिस्टर. याच्यात काय असतं, जी एक वायर जी आहे तिला गुंडाळलेलं असतं, वायरला असं ताराला असं गुंडाळून त्याचा एक स्प्रिंग टाईप बनवलेला असतो. अशा प्रकारचा एक कॉमन जरी आपण तार घेतला, त्याचा सरळ जर आपण रेजिस्टन्स मोजला, सरळ असेल तेव्हा जर आपण त्याचा रेजिस्टन्स मोजला तर तो काय होईल? तो कमी भरेल. आणि जर तुम्ही त्याला वाऊंड करून, म्हणजेच काय, त्याला वेढे देऊन त्याचा स्प्रिंगमध्ये टाकला आणि त्याचा जर रेजिस्टन्स मोजला तर तो रेजिस्टन्स तुम्हाला जास्त मिळेल. तर अशा प्रकारे हा वायर वाऊंड रेजिस्टन्स तयार केला जातो. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट हॅव निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट. खालीलपैकी कोणता जो आहे या निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट नाही, डज नॉट. मी अगोदरच तुम्हाला सांगितलं ह्या ज्या टर्म्स आहेत
नॉट, डज नॉट ह्या अगोदर लक्षात घ्यायच्या. बरोबर. आपण काय बघतो, विच ऑफ द फॉलोइंग निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट मधलं पूर्ण वाचायचं. डज नॉट हॅविंग निगेटिव्ह टेम्परेचर ऑफ कोएफिशियंट म्हणजे असा कोणता धातू खालीलपैकी किंवा कोणतं मटेरियल आहे ज्याला निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट नाही आहे. आता निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट काय असतं हे मी मागील उदाहरणामध्ये सांगितलं की जर तापमान वाढवले असता रेजिस्टन्स जो आहे तो कमी होतो. तापमान वाढवले रेजिस्टन्स कमी होतो. तर याला आपण काय म्हणतो, निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टर. तर त्याचं जे उदाहरण आहे ते काय आहे, ॲल्युमिनियम जे आहे. ॲल्युमिनियमचं जर तुम्ही तापमान वाढवलं तर काय होईल, जर तुम्ही त्याचं तापमान वाढवलं तर त्याचा रेजिस्टन्सही वाढेल. तापमान कमी गेलं रेजिस्टन्सही कमी होईल. म्हणजेच काय आहे, हे निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट नाही. मग काय आहे, हे आहे पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. सो लेट्स मूव टू नेक्स्ट क्वेश्चन. व्हेरिएस्टर्स आर. व्हेरिएस्टर्स काय असतात याच्याविषयी हा प्रश्न आहे. तर व्हेरिएस्टर इन्सुलेटर असतात का, की नॉन लिनियर रेजिस्टर असतात, की कार्बन रेजिस्टर असतात, की रेजिस्टर विथ झिरो टेम्परेचर कोएफिशियंट, की झिरो टेम्परेचर कोएफिशियंट असतात. तर हा प्रश्नसुद्धा आपल्याला पाठ करावा लागेल. त्याचं आन्सर आहे बी, नॉन लिनियर रेजिस्टर. व्हेरिएस्टर जे आहे ते काय आहे, नॉन लिनियर रेजिस्टर्स आहेत. लेट्स मूव टू नेक्स्ट. इन्सुलेटिंग मटेरियल्स हॅव द फंक्शन ऑफ. जे इन्सुलेटिंग मटेरियल आहे त्यांचं. सो आवर नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 41. इन्सुलेटिंग मटेरियल्स हॅव द फंक्शन ऑफ. जे इन्सुलेटिंग मटेरियल आहे त्यांचं फंक्शन कोणतं आहे. खालील 4 जे ऑप्शन दिले त्यांच्यापैकी इन्सुलेटिंग मटेरियलचं फंक्शन कोणतं आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर ऑप्शन फर्स्ट आहे ए, प्रिव्हेंटिंग अ शॉर्ट सर्किट बिटवीन कंडक्टिंग वायर्स. प्रिव्हेंटिंग अ शॉर्ट सर्किट बिटवीन कंडक्टिंग वायर्स. नंतर preventing an open circuit between the voltage source and the load. C आहे conducting very large current आणि D आहे storing very high current. तर बघा आता D पासून मी समजवत नाही तुम्हाला. इन्सुलेटिंग मटेरियल म्हणजेच काय, त्यांचा रेजिस्टन्स काय असतो, हाय असतो, व्हेरी हाय. आणि त्याचा वापर आपण इन्सुलेट करण्यासाठी करतो. एखादे जे अवजार असतात ते इन्सुलेट करण्यासाठी, किंवा वायर्स कंडक्टर्स असतात त्यांना इन्सुलेशन म्हणून त्याच्यावर जे PVCचं आवरण असतं त्याला इन्सुलेटिंग मटेरियल म्हणतात. तर त्याचा काय फंक्शन आहे, तर ऑप्शन डी जे आहे ते स्टोरिंग व्हेरी हाय करंट. हाय करंट तर ते स्टोअर करू शकत नाही म्हणून हे नाही. नंतर कंडक्टिंग व्हेरी लार्ज करंट. लार्ज म्हणजे जास्त प्रमाणात करंटही ते वाहून नेऊ शकत नाही. आपण आता आधीच म्हटलं की ते इन्सुलेटर आहे म्हणून वाहून नेण्याचा प्रश्नच येत नाही. नंतर प्रिव्हेंटिंग अँड ओपन सर्किट बिटवीन द व्होल्टेज सोर्स अँड द लोड. तर हे पण येणार नाही कारण त्याचं जे मेन कार्य आहे ते ऑप्शन ए बघा, प्रिव्हेंटिंग अ शॉर्ट सर्किट बिटवीन कंडक्टिंग वायर्स. 2 वायर्स कंडक्टिंग वायर्स आहे त्यांच्यावर इन्सुलेशन चढवलं आहे आणि ते जवळजवळ जरी एका पाईपमधून टाकलेले आहेत तरी काय होतं, शॉर्ट सर्किट होत नाही. का, कारण त्याच्यावर इन्सुलेशन चढवलेलं असतं. तर ते जे इन्सुलेशन त्या वायर्सवर चढवलेलं असतं ते काय असतं, इन्सुलेटिंग मटेरियलचं एक फंक्शन आहे ते, की इन्सुलेशन जेव्हा चढवाल तेव्हा काय आहे ते शॉर्ट सर्किटपासून प्रिव्हेंट ठेवायला येते. शॉर्ट सर्किटचा जो धोका आहे तो उद्भवणार नाही. म्हणून आपला ऑप्शन ए जो आहे हा करेक्ट आहे. सो लेट्स मूव टू नेक्स्ट. द रेटिंग ऑफ फ्यूज वायर इज ऑलवेज एक्सप्रेस इन. फ्यूज वायरची जी रेटिंग आहे ती नेहमी कशामध्ये एक्सप्रेस केली जाते. ऑप्शन ए आहे एम्पियर हवर्स, बी आहे एम्पियर व्होल्ट्स,
सी आहे kWh आणि डी आहे एम्पियर्स. तर बघा सोपा प्रश्न आहे. जी फ्यूज वायरची रेटिंग आहे ती नेहमी एम्पियर्समध्ये एक्सप्रेस केली जाते. एम्पियर्स, ओनली एम्पियर्स. तर का? कारण जो फ्यूज असतो तो जेव्हा एक्सेस करंट वाहतो तेव्हा तो फ्यूज काय होतो, बर्न होतो किंवा फ्यूज जळतो, बरोबर. म्हणून एम्पियरमध्ये त्याची रेटिंग असते. लेट्स मूव टू नेक्स्ट. Our next question is the minimum charge on an ion is, म्हणजे आयनच्या वरती मिनिमम चार्ज जो असतो तो काय असतो, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर इक्वल टू द एटॉमिक नंबर ऑफ ॲटम, नंतर बी ऑप्शन आहे इक्वल टू चार्ज ऑफ एन इलेक्ट्रॉन, सी आहे इक्वल टू द चार्ज ऑफ द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन ॲन ॲटम आणि डी आहे 0. तर जो मिनिमम चार्ज असतो एका आयनवर तो असतो इक्वल टू द चार्ज ऑफ द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ एन ॲटम. जो आयन्सवरचा मिनिमम चार्ज असतो तो कशाच्या समानात असतो, जो इलेक्ट्रॉनच्या ॲटमच्या समानामध्ये असतो. सो लेट्स मूव टू नेक्स्ट. इन अ सिरीज सर्किट विथ अनइक्वल रेजिस्टन्सेस, काही कंडिशन दिलेल्या आहेत की सिरीज सर्किटमध्ये जेव्हा कंडिशन अनइक्वल असते, म्हणजे आपण अनइक्वल म्हणजे काय म्हणू शकतो, व्यवस्थित नसते, म्हणजे समांतर नसते की ही गोष्ट आता आहे तर ती पुढे तीच राहील, अनइक्वल, त्याला अनइक्वल म्हणू शकतो आपण. तर तेव्हा काय होते, द सर्किट विथ अनइक्वल रेजिस्टन्स, जेव्हा रेजिस्टन्स काय असतात वेगवेगळ्या किमतीचे असतात. ऑप्शन ए द हायेस्ट रेजिस्टन्स हॅज द मोस्ट ऑफ द करंट थ्रू इट, बी आहे द लोवेस्ट रेजिस्टन्स हॅज द हायेस्ट ड्रॉप, व्होल्टेज ड्रॉप, सी आहे द लोवेस्ट रेजिस्टन्स हॅज द हायेस्ट करंट आणि डी आहे द हायेस्ट रेजिस्टन्स हॅज द हायेस्ट व्होल्टेज ड्रॉप. तर लक्षात घ्या इथं सिरीज सर्किटमध्ये लक्ष द्या, सिरीज सर्किटमध्ये जो हाय रेजिस्टन्स असतो, सर्वात जास्त हाय रेजिस्टन्स जो असतो त्या रेजिस्टरमध्ये सर्वात जास्त व्होल्टेज ड्रॉप होतो आणि सर्वात लो जो रेजिस्टन्स असतो तिथं सर्वात कमी व्होल्टेज ड्रॉप होतो. म्हणून जे ऑप्शन डी आहे आपलं, द हायेस्ट रेजिस्टन्स हॅज द हायेस्ट व्होल्टेज ड्रॉप, हे बरोबर आहे. ऑप्शन डी इज करेक्ट. सो लेट्स मूव टू नेक्स्ट. द फिलामेंट ऑफ ॲन इलेक्ट्रिक बल्ब इज मेड ऑफ, जो इलेक्ट्रिक बल्ब असतो त्याचं फिलामेंट कशापासून बनवलेलं असतं, असा हा प्रश्न आहे. तर प्रश्न सोपा आहे, त्याचं उत्तर आहे टंगस्टन. टंगस्टन जो हा धातू आहे याच्या तारेपासून हा जो फिलामेंट आहे इलेक्ट्रिक बल्बमध्ये तुम्ही बघितला असेल, अशा प्रकारचा जो इलेक्ट्रिक बल्ब असतो तर त्याच्यामध्ये एक फिलामेंट असतो अशा टाईपचा. तर तो जो फिलामेंट असतो हा टंगस्टन या धातूपासून बनलेला असतो. तर इथंच हा प्रश्न विचारलेला आहे की तो फिलामेंट जो इलेक्ट्रिक बल्बमधला कोणत्या धातूपासून बनलेला असतो. ओके, सो लेट्स मूव टू नेक्स्ट. 3 ohm resistor have 2 ampere current will dissipate the power of. आता बघा, आता आपलं हे न्यूमेरिकल झालं. न्यूमेरिकल जे आहे ते तुम्ही एकदम लक्ष देऊन बघत जा, वाटलंच तर परत रिपीट करत जा व्हिडिओला आणि परत बघत जा. म्हणजे एक वेळेस ते जर डोक्यात बसलं आपल्या तर ते आपलं लॉंग टाईम आपल्या डोक्यात राहते आणि तो प्रश्न जर समोर आला तुम्हाला नंतर तर तुम्हाला त्या सोडवण्यामध्ये अडचण येत नाही. तर बघा आपल्याला गिव्हन काय आहे, इथं रेजिस्टर आहे 3 ओहमचा आणि करंट जो आहे तो किती आहे, 2 एम्पियर करंट आहे आणि काढायची काय आपल्याला पॉवर. आता आपण बघितलं ओम्स लॉमध्ये की पॉवरचा फॉर्म्युला काय, पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट, व्ही इंटू आय. त्यातली आयची किंमत आपल्याला दिलेली आहे, बरोबर, व्हीची किंमत नाही दिलेली.
पण आपल्याला व्हीचा फॉर्म्युला अजून एक माहीत आहे. काय आहे व्हीचा फॉर्म्युला? व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. म्हणून काय करायचं, ह्या व्हीला रिप्लेस करायचं कशाने? आय इंटू आर. आता या फॉर्म्युला काय आलं? आय इंटू आर इंटू आय. म्हणजेच काय, आता हा असा एक फॉर्म्युला झाला गुणाकाराचा. तर हा आय परत परत आला म्हणून आय स्क्वेअर होईल. सो आवर न्यू फॉर्म्युला काय राहील आपला? पी इज इक्वल टू आय स्क्वेअर आर. आय स्क्वेअर आर असा हा फॉर्म्युला राहील आपला. आता इथं किंमत दिलेली आहे आपल्याला, बघा किंमत दिलेली आहे आपल्याला आयची. आयचं किंमत दिलेली 2 एम्पियर, म्हणजे करंट 2 एम्पियर. त्याचा स्क्वेअर गुणेला किती? आर दिलेला आहे 3 ओहम. 3 ओहम दिलेला आहे. आता हा आय स्क्वेअर म्हणजे 2चा वर्ग किती आला? इकडे सोडवू आपण. 4. 2चा वर्ग आला 4. नंतर गुणिला 3 इज इक्वल टू 4 त्रिक 12. 12 वॅट्स पॉवर दिलेली, म्हणून युनिट जी आहे ती काय येईल? वॅट्स येईल. म्हणून आपला ऑप्शन सी जो आहे हा परफेक्ट करेक्ट आन्सर आलेला आहे. काय केलं आपण? पॉवरचा फॉर्म्युला असतो व्ही इंटू आय. आपण त्या व्ही इंटू आयला, आपल्याकडे आयची व्हॅल्यू होती, व्हीची नव्हती, म्हणून व्हीला आपण परत कन्वर्ट केलं त्याचं. व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. म्हणून आपला फायनल फॉर्म्युला आला पी इज इक्वल टू आय स्क्वेअर आर. म्हणजे आपण हे फॉर्म्युले आपल्या लक्षात जर नाही आले तर आपण अशा कन्व्हर्जन मेथडच्या सहाय्याने आपण ते सॉल्व करू शकतो. म्हणून असं नाही की आपल्याला हा फॉर्म्युला पाठ नाही म्हणून आपलं हे उदाहरण सुटून जाईल. आपल्याला फक्त हे 4 फॉर्म्युले पाठ ठेवायचे जर अशा प्रकारचे उदाहरण असले. कोणते? ओम्स लॉचे 3 फॉर्म्युले आणि पॉवरचा 1 फॉर्म्युला. हे झाले 4 फॉर्म्युले. अशा प्रकारचे जर उदाहरणं आले तर. सो लेट्स मूव टू नेक्स्ट. The resistance of a few meter of wire conductor in closed electrical circuit is. रेजिस्टन्स विचारलेला आहे इथं. काही फ्यू मीटर्स म्हणजे काही छोटीशी वायर आहे, काही मीटर्स एवढी वायर आहे, तिचा क्लोज सर्किटमध्ये रेजिस्टन्स विचारलेला आहे. तर याचं उत्तर जे येईल ते काय येईल? प्रॅक्टिकली 0. लक्ष द्या का? कारण वायरचं अंतर अगोदरच वायर काय आहे? फ्यू मीटर्सची आहे, म्हणजे कमी अंतराची आहे. नंतर काय आहे? क्लोज इलेक्ट्रिकल सर्किट, म्हणजे सर्किट जे आहे ते काय आहे? क्लोज आहे. सर्किट काय आहे आपलं? क्लोज आहे. म्हणजे इथं काहीतरी व्होल्टेज सोर्स असेलच, बरोबर. क्लोज सर्किट असल्यामुळे काय आहे त्याचा जो रेजिस्टन्स असतो तो काय असतो? 0 होईल, 0 ओहम. म्हणून उत्तर काय आहे त्याचं? प्रॅक्टिकली 0. सो लेट्स मूव टू नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे, इफ अ पॅरलल सर्किट इज ओपन इन द मेन लाईन द करंट. एक पॅरलल सर्किट आहे आणि ते काय आहे? मेन लाईनमध्ये काय आहे? ओपन आहे. तर त्याचा करंटवर काय परिणाम होईल? अशा प्रकारचा हा प्रश्न विचारलेला आहे. तर समजायचीच गोष्ट आहे ही, की जर पॅरलल सर्किट आहे, जर पॅरलल सर्किट आहे आणि ते काय आहे? ओपन आहे. ओपन आहे तर ओपन म्हणजेच काय? क्लोज सर्किट आणि ओपन सर्किट असतात. जे क्लोज सर्किट असतं त्याच्यामधून प्रवाह जो आहे तो सुरळीतरित्या वाहत असतो आणि जो लोड आहे तो त्याचा वर्क करत असतो. पण जर सर्किट जर ओपनच असलं तर काय होईल? द करंट जो आहे तो काय राहील? 0 इन ऑल द ब्रँचेस. पॅरलल सर्किट आहे ना, जर मेनच कट केला आपण, मेन लाईनच जर हे झाली, बंद झाली, तर काय होईल? जो करंट आहे सर्व ब्रँचेसमधला तो काय होईल? 0.
ओके, सोपा प्रश्न होता. लेट्स मूव टू नेक्स्ट. इफ अ वायर कंडक्टर ऑफ 0.2 ओहम रेजिस्टन्स इज डबल्ड इन लेंथ, इट्स रेजिस्टन्स बिकम्स. बघा, एक वायर आहे, एक वायर कंडक्टर आहे, त्याचा रेजिस्टन्स किती आहे? 0.2 ओहम. 0.2 ओहम रेजिस्टन्स आहे. त्याची लेंथ डबल केली म्हणजे आता सपोज ही वायर आहे आणि हिचा रेजिस्टन्स किती आहे? 0.2 ओहम. आता तिची लेंथ जर डबल केली तर त्याचा रेजिस्टन्स किती राहील? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर एवढं लक्षात ठेवा की जर वायरची लांबी जर डबल केली म्हणजे आता सपोज ही वायर आहे, एवढी लेंथ आहे हिची, हिच्या जर इंटू 2 डबल जर याची लेंथ केली तर त्याचा जो रेजिस्टन्स आहे तो पण इंटू 2 म्हणजे डबल होईल. म्हणजेच काय? 0.2 इंटू 2 इज इक्वल टू 0.4. 0.4 ओहम जे आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एचं, हे उत्तर एकदम करेक्ट आहे. समजलं? जर एखाद्या वायर कंडक्टरची लेंथ जर वाढवली मटेरियल तेवढंच ठेवून तर त्याचा जो रेजिस्टन्स आहे तो काय? जर डबल लेंथ वाढवली तर डबल त्याचा रेजिस्टन्स वाढेल, जर ट्रिपल लेंथ वाढवली तर त्याचा रेजिस्टन्स जो आहे तो ट्रिपल वाढेल. अशा प्रकारचं हे उदाहरण होतं. पुढचं उदाहरण आहे 360 वॅट बल्ब्स आर in parallel across the 60 volt power line. If one bulb burns open, 3 60 वॅटचे जे बल्ब आहे ते पॅरलमध्ये जोडलेले आहे 60 वोल्टच्या पॉवर सप्लायच्या म्हणजे व्होल्टेजला. तर इफ वन बल्ब बर्न्स, जर एक लाईट जो आहे बल्ब आहे तो जर जळाला किंवा बंद पडला तर काय होईल? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. खाली जे रिॲक्शन्स दिलेले त्याच्यापैकी कोणतं रिॲक्शन ऑप्शन जे बरोबर आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर पहिलं जे आहे देअर विल बी हेवी करंट इन अ मेन लाईन. दुसरं आहे रेस्ट ऑफ 2 बल्ब्स विल नॉट लाईट. नंतर सी आहे ऑल 3 बल्ब विल लाईट. आणि डी आहे द अदर 2 बल्ब्स विल लाईट. तर बघा, पॅरलल सर्किट म्हणजे आपल्या घरामध्ये जे सर्किट असतं, कनेक्शन असतं ते केलेलं असतं आपण, ते पॅरलल सर्किटमध्ये असतं. तर जे पॅरलल सर्किट आहे, तर पॅरलल सर्किटमध्ये जर तुम्ही सपोज तुमच्या घरातला जर एक लाईट बंद पडला तर बाकीचे 2 पण बंद पडतील का? किंवा एक होल्डर जर खराब झालं, त्याचा लाईट लागत नाही आहे, तर बाकीचे 2 तर सुरू राहतील ना. तशा प्रकारचा हा प्रश्न आहे. म्हणून त्याचं उत्तर काय आहे? द अदर 2 बल्ब्स विल लाईट. बाकीचे जो 2 बल्ब असतील ते जळत राहतील, ब्राईट राहतील. ओके, सो नेक्स्ट. The 4 bulbs of 40 watt each are connected in series with the battery across them. Which of the following statement is true? 4 बल्ब आहेत 40 वॅटचे, प्रत्येकी कनेक्टेड सिरीजमध्ये जोडलेले आहे. तर त्यांचं जे काय विचारलेलं आहे, खालचेपैकी कोणतं जे सेंटेन्स आहे त्यांच्यासाठी बरोबर आहे. तर आपण the current through each bulb is same. The voltage across each bulb is not same. The power dissipation in each bulb is not same. आणि none of the above. तर याचं जे उत्तर आहे हे आहे ऑप्शन ए. ऑप्शन ए. आता ऑप्शन ए का? बघा, 2 सर्किट असतात, एक सिरीज आणि एक असते पॅरलल, ॲज पर कन्सर्न टू DC सर्किट अँड AC सर्किट. तर सिरीज सर्किटमध्ये काय असतं? व्होल्टेज आणि करंट, आणि पॅरललमध्ये व्होल्टेज आणि करंट. तर आपल्याला माहीत आहे घरामध्ये जर 230 वोल्टचा सप्लाय असेल, जर एका बोर्डमध्ये 230 वोल्ट सप्लाय असेल तर बाकीच्या सर्व बोर्डमध्ये सुद्धा 230 वोल्ट सप्लाय असेल. म्हणून पॅरलल सर्किटमध्ये काय असते? व्होल्टेज सेम असते. त्याच्याच विरुद्ध दिशेला सिरीजमध्ये काय होते? मग व्होल्टेज डिवाइड होते.
डिवाइड होते व्होल्टेज. नंतर आय, करंट जो असतो तो पॅरलल सर्किटमध्ये काय होतो, डिवाइड होतो. आणि करंट जो आहे जो सिरीजमध्ये काय असतो, सेम राहतो. समजून घ्या, थोडं अक्षर व्यवस्थित येत नाही आहे पेनामुळे. तर द सेम करंट, द करंट थ्रू इच बल्ब इज सेम, म्हणजे प्रत्येक जो बल्ब आहे तो सिरीजमध्ये जोडला असल्यामुळे त्याचा जो करंट आहे बघा, हे स्टेटमेंट इथं लागू होईल, करंट विल सेम. आता हा फक्त प्रश्न हाच करंटविषयी विचारला, तर बाकीचे 3 फॅक्ट जे आहेत, हे आणि हे तुम्ही स्वतः लक्षात ठेवा, पाठ ठेवा. म्हणजे याच्या रिलेटेड दुसरा प्रश्न जर विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला लगेच देता यायला पाहिजे. सबस्क्राईब करा SNE लर्निंग क्लासेस आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची लिंक तुम्हाला लगेच प्राप्त होईल.